देखोनी हरखली अंड, पुत्र झाला म्हणे रांड, तव तो झाला भांड, चहाड चोरटा शिंदड. जाय तिकडे पिढी लोका, चोडी भांडवल थुंका, थोर झाला चुका वरका नाही घातली. भूमी कापे त्याच्या भारे, कुंभपाकाची शरीरे, बोले निष्ठुर उत्तरे, पापदृष्टी मळीन चित्त. दुराचारी तो चांडाळ, पाप सांगा ते विटाळ, तुका म्हणे खड म्हणोनिया निषिद्ध तो. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंदं मीशमाडंदी वल्लभं. माधुर्य रसकल्लोलां शिवशक्तैकरूपिणीं, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेश नंदिनीं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. जयांचे किलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. हे सारस्वताचे गोड, तुम्हीची लाविले जी झाड, तरी आता अवधानामृते वाढ शिंपोनिकीचे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय, शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतवर्षातील सकल संतांची मांदियाळी, संप्रदायाचं परमाराध्य दैवत भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा यांच्या अलौकिक अकारण करून असीम निस्सीम निर्हेतुकी अशा दयेमुळं पवित्र सलीला इंद्रायणीच्या पावन तटाकावरती संजीवनी समाधिस्थ भगवान संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पावन चरण सानिध्यामध्ये सभा समस्त साधू संतांची, महामुनी विरक्तांची अशा मुमुक्षूंच्या समवेमध्ये वेदाचा महाराष्ट्रीय अवतार जगद्गुरू श्री संत तुकोबरायांची अभंग संहिता, ज्याला मामासाहेब दांडेकर मामा तुकोपनिषद अशा प्रकारच्या शब्दाचा प्रयोग करीत असत, त्याचं चिंतन करण्याकरता आपण सगळी मंडळी प्रवृत्त झालात, उद्युक्त झालात. आनंदाची गोष्ट आहे. शरीर हे उपाधी आहे. या उपाधीच्या माध्यमातून जगदंतपाती असलेल्या नश्वर पदार्थाचं चिंतन करून उपाधीचा असाच कसा तरी व्यय केल्यापेक्षा या शरीररूपी उपाधीच्या माध्यमातून जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगाला दर्पणस्थानी करून आपण उपहिताचं सत्यान्वेषण करण्याकरता उपाधीच्या माध्यमातून प्रवृत्त झालात. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. लाखो लोकांच्या अंतःकरणावरती अध्यात्माची शीतल छाया पाडणारा एक देदीप्यमान तेजाळ अशा प्रकारचा हा तुकोपनिषद अभंगाचा गाथा हे महाराष्ट्राच्या जनतेला त्यांच्या हातात आला. हे मराठी भाषेचं आणि महाराष्ट्राच्या जनतेचं चिरंतन ऐश्वर्य आहे असं म्हणायला काही अडचण येत नाही. मानवी जीवनामध्ये जेवढे प्रश्न निर्माण होतात आपण सगळं ऐकलेलंच आहे. नित्याची पाठाची श्रोते मंडळी आहेत, वक्तेही तेच आहेत आणि श्रोतेसुद्धा तेच आहेत. कोणीतरी एखाद्याने वरती बसायचं असतं आणि सगळेच वरती बसले तर गोंधळ होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे हा गोंधळ होऊ नये, याच्यामध्ये सुचारू रूपाने हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या अंतिम अभंगापर्यंत जावा म्हणून एक जण कोणीतरी आपल्यामध्ये 1.5 तासाचं सत्र सांगण्याकरता प्रवृत्त झालेला असतो. की मनुष्य जीवनामध्ये निर्माण झालेले काही प्रश्न असतात. मनुष्य जन्मला तेव्हापासून तर माणसाच्या मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत म्हणा, किंवा सृष्टी निर्माण झाली तेव्हापासनं तर सृष्टीच्या अंतिम क्षणापर्यंत आतापर्यंत या सृष्टीमध्ये जेवढी माणसं झालीत त्या सगळ्या लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेले सगळे प्रश्न, जेवढ्या वृत्ती अंतःकरणामध्ये निर्माण झाल्यात, ते निर्माण झालेले प्रश्न, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नव्हे, उतारेच्या उतारे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी आपल्याला या अभंग संहितेमध्ये देऊन ठेवलेले आहेत. सबंध मानवजातीच्या
वैज्ञानिक लोकांच्या, संशोधकांच्या, शास्त्रीय लोकांच्या, पंडितांच्या, साक्षेपी अभ्यासकांच्या चिंतनाचा विषय बनलेला महाराजांचा हा अभंगगाथा, त्याचं चिंतन करण्याकरता आपण सगळी मंडळी अगदी हिरिरीने प्रवृत्त झालात. महाराजांवरती आपलेली अपार निष्ठा बघून खरोखर सगळ्याच लोकांना आश्चर्यही वाटतं आणि त्यातल्या त्यात आपण जे चिंतन करत आहोत ते संतांच्या संगतीमध्ये करीत आहोत. संतांच्या संगतीमध्ये म्हणतात ना, साधू संतांच्या संगतीमध्ये केलेला जो परमार्थ असतो, शास्त्राच्या साह्याने आणि संतांच्या संगतीत केलेला परमार्थ तो फलद्रूप होत असतो. अशा प्रकारचा एक डोळस परमार्थ करण्याकरता आपण सगळी मंडळी प्रवृत्त झालात आणि विचार हे अपौरुषे वेदाचे विचार, चौवेदाचे केलेसे विवरण अर्थही गहन करुणिया, चारी वेदाचं ट्रान्सलेशन जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी अभंगाच्या रूपाने आपल्यापुढे ठेवलेला आहे. असा हा अभंगाचा गाथा, त्याचं चिंतन करण्याकरता आपण प्रवृत्त झालेलो आहोत. अधिक वेळ न करताना, हे काही प्रवचन नाही, हा आपल्याला सत्र सांगायचं आहे. वक्त्यांनीसुद्धा वेळेवरती सत्र सुरू करायला पाहिजे आणि बसलेलेच सगळे वक्ते आहेत, त्याच्यामुळे सोडतानासुद्धा अगदी वेळेवरती सत्र सोडायला पाहिजे. ही जबाबदारी सगळ्यांची आहे. त्याला आत्ता बसलेला वक्तासुद्धा अपवाद नाही. त्यामुळे अगदी वेळेवरतीच सुरू झालेलं आहे. 2-5 मिनटं उशीर झाला तरीसुद्धा आपण संक्षिप्तरित्या पदकृत्य पद्धतीने पद आणि पदाचा अर्थ सांगून आपल्याला ही सेवा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी समर्पित करायची आहे. इतकाच फक्त त्याचा अर्थ आहे. आपला जो अभंग आहे तो आपण आत्ता वाचून दाखवला आहे. महाराज वर्णन करतायत, देखोने हरखली अंडपुत्र झाला म्हणे तो रांड, तव तो झाला भांड चहाड चोरटा शिंदड. आता पुन्हा पुन्हा अभंग वाचण्याची काही गरज नाही. त्याचा सरळ सरळ अर्थ पुन्हा 2दा अभंग जर वक्त्यांनी वाचला तर त्याच्यातसुद्धा वेळ जाण्याची शक्यता आहे. एक चरण पुन्हा वक्त्याकडनं जर रिपीट झालं तर ते माझ्याकडनंच होण्याची शक्यता आहे, पण मला त्याचं भान आहे, त्याची जाण आहे. पण बोलण्याच्या ओघामध्ये तसं ते होऊ शकतं. जास्तीत जास्तरित्या आपला हा जो उपक्रम आहे, हा उपक्रम पदकृत्य पद्धतीने सुरू आहे. एका शब्दाला अनेक अर्थ देण्याचा वक्त्यांनी जर एक प्रामाणिक प्रयत्न केला तर येणाऱ्या पुढच्या साधकांना एक अपूर्व मेजवानी होऊ शकते. हा एक अभिनव अशा प्रकारचा अपूर्व उपक्रम आहे. देखोने हरखली महाराज वर्णन करतात की अंड देखोने हरखली, अंड म्हणजे पुत्र झाला असं तिला कळालं. कोणीतरी एक स्त्री आहे, वैसेचे सेवटी जसं वर्णन केलं आहे माऊलींनी, उतार वयामध्ये तिला मुलगा झाला असावा आणि मुलगा झाला असं तिला जेव्हा कळालं म्हणजे तिने कानाने नाही ऐकलं, देखोनी शब्दाचा प्रयोग केला. तिने ते प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेलं आहे की आपला हा मुलगाच आहे. ते अंडकुळी तिने बघितली. पुत्र झाला म्हणे जोराने मोठमोठ्याने आवाज करायला लागली, मला मुलगा झाला. कारण वैसेचे सेवटी, शेवटच्या काळामध्ये तो मुलगा झाला असावा. वैधव्य सूचक शब्दाचा प्रयोग जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये केलेला आहे. रांड शब्द वापरलेला आहे. हा शब्द जो आहे तो वैधव्य प्रदर्शक अशा प्रकारची ही सीवी आहे. पुत्र झाला म्हणे रांड, तव तो झाला भांड, तो भांडखोर झाला. भांडखोर म्हणजे तो भांडणारा आहे, चहाड करणारा आहे म्हणजे तो चुगली लावणारा आहे, चोरटा आहे म्हणजे चोऱ्या करणारा आहे, शिंदड म्हणजे जार कर्म करणारा, असा दुराचारी पुत्र जो आहे तो तिच्या पोटी जन्माला आला. म्हणून महाराजांनी रांड शब्दाचा प्रयोग केला. अशा प्रकारची पुत्र जन्माला येतात. तर ते जे पुत्र जन्माला आलेले आहेत, तर रांड अशा प्रकारच्या त्या बाईने त्या मुलाला जन्म दिला की त्याचं वर्णन महाराजांनी या शब्दांमध्ये केलेलं आहे. भांडखोर आहे, चहाडी आहे म्हणजे तो चुगल्या लावणारा आहे, चोरटा आहे. चोरटा म्हणजे कुठे गेलं तरी काहीतरी आणणार म्हणजे कीर्तनाला जरी गेला तरी कोणाची चप्पल तरी आणणार. चोरटा आणि शिंदळ जार कर्म करणारा तो व्यक्ती आहे. म्हणजे हे जे लक्षणं सांगितलेले आहेत याच्यापासून माणसाने सावध राहून या लोकांपासून कसं दूर राहावं याच्याकरिता या शब्दांचा प्रयोग केलेला आहे. दुःसंग सर्व थैव त्याज्यः असं म्हटलेलं आहे. दुर्जनाची संगती जी आहे ते सर्व त्यागनीय असते. माऊलींनी जसं विश्लेषण केलं, घासातील हरळू, घासात लागलेला जो खडा आहे तो खडा काढून टाकणं अत्यंत गरजेचं आहे, नाहीतर तो इजा करू शकतो. त्याप्रमाणे जाणीवपूर्वक अशा प्रकारची जी लोक आहेत, एकदा मनुष्य समजला म्हणजे त्याची संगती करण्याची काही आवश्यकता नसते. याच्याकरिताच या शब्दांचा प्रयोग महाराजांनी केला असावा.
कसं आहे त्याचं जीवन, जिकडे जातो तिकडे दुसऱ्याला पीडा करतो, जाय तिकडे पिढी लोका, जोडी भांडवल थुंका, थुंका भांडवल जोडी, हा वाक्प्रचार आहे. जे मराठी साहित्यामध्ये किंवा महाराजांच्या गाथ्यामध्ये जे काही वाक्प्रचार आलेले आहेत, बाबांनी खूप वाक्प्रचार दिलेले आहेत आणि एका शब्दाकरता अनेक अर्थांचा उहापोह, अनेक शब्द त्याला समानार्थी आपण शब्द म्हणतो, ते खूप शब्द दिलेले आहेत. आता तो या अष्टादशामध्ये गाथा मिळणार नाही. येणारा जो पुढचा अष्टादश आहे, गाथेवरती होणारा राहिलेला शेष भाग, त्याच्यामध्ये तोच गाथा आपल्या पुढे असेल. जोडी भांडवल थुंका, थुंका जोडी हा वाक्प्रचार आहे. म्हणजे तो निंदेला प्राप्त होत असतो. थुंका जोडतो म्हणजे त्याच्यावरती लोक टीका टिप्पणी करतायत, जिकडे तिकडे जातो म्हणजे कोणाच्या बुटामध्ये विंचूस टाकणार, कुठंतरी काहीतरी उपद्रव करणार, अशा प्रकारचे लोक त्याचा काही सत्कार करत असतात का. थुंका जोडी म्हणजे तो निंदेला प्राप्त होत असतो, ते तिरस्काराला प्राप्त होत असतो. हा भांडवल अशा प्रकारचं तो जमा करतो. त्याच्या आईची फार मोठी चूक झाली, थोर झाला चुका. त्याच्या आईने खूप मोठी एक चूक केलेली, अपराध तिच्याकडनं घडलेला आहे, म्हणजे घडू नये अशा प्रकारची गोष्ट तिच्याकडनं घडली. वर का नाही घातली, वर म्हणजे मूल गर्भामध्ये असताना त्यावरती असलेलं जे वेष्टन असतं त्याला वर असं म्हटलं गेलं. वर म्हणजे गर्भावरचं जे आवरण आहे किंवा त्याला जार म्हणतो आपण, ते जार का नाही घातली, म्हणजे तो जेव्हा जन्माला आला अशा प्रकारचा मुलगा, तेव्हा त्याच्या तोंडामध्ये ते जार का नाही खुपसला, अर्थात तो तिथंच त्याला मारून का नाही टाकलं, अशा प्रकारच्या शब्दाचा प्रयोग केला. हा काही वाक्प्रचार नाही, सरळ त्याचा अर्थ आहे. थुंका जोडी हा या चरणामध्ये एक वाक्प्रचार आलेला आहे. भूमी कापे त्याच्या भारे कुंभपाकाची शरीरे, बोले निष्ठुर उत्तरे पापदृष्टी मळीन चित्त. त्याच्या भाराने भूमी कापत असते, धरतीला सुद्धा, या पृथ्वीला सुद्धा ती कंपायमान होत असते, तिला सुद्धा थरकाप सुटत असतो. कुंभपाकाची शरीरे, मग आता अशा प्रकारचा व्यक्ती जो आहे तो दिवंगत झाल्यानंतर, त्याचे प्राण पाखरू निघून गेल्यानंतर तो काय विदेह कैवल्याला जात असतो का. कुंभपाकाची शरीरे, त्याला कुंभपाक म्हणजे भागवतामध्ये पंचम स्कंदामध्ये शेवटच्या अध्यायामध्ये जी नरकाची लिस्ट दिलेली आहे, एक 28 प्रकारचे नरक 5व्या स्कंदामध्ये प्रतिपादन केलं. त्याच्यामधला हा एक नरक आहे कुंभपाकाची शरीरे. कुंभपाक म्हणजे त्याच्यामध्ये ते पापी पुरुषांना असं तेल तापलेलं असतं, तापलेलं जे कडक तेल आहे त्या तेलामध्ये जर नारळ टाकला तर नारळसुद्धा ताड दिसे तो फुटतो. अशा प्रकारचं ते तापलेलं तेल आहे, उकळलेलं तेल आहे. अशा तेलामध्ये त्या पुरुषाला त्या ठिकाणी टाकतात, म्हणजे त्याला हा एक नरकाचा प्रकार आहे. कुंभपाक नावाचा नरक, त्या नरकामध्ये म्हणजे तप्त तेलामध्ये त्याला उकळवितात. भारे कुंभपाकाची शरीरे, बोले निष्ठुर उत्तरे, बोलत असताना सुद्धा तो कसा बोलतो, निष्ठुर अशा प्रकारची उत्तरे बोलत असतो. निष्ठुर बोले, बोले म्हणजे उत्तरे शब्दाचा अर्थ आहे वचन, किंवा ते जे काही त्याचे शब्द असतात तोंडामध्ये आलेले, असं काही चांगलं बोलतच नाही. बोलत असताना काहीतरी आडवं तिडवं, कोणाला तरी इजा पोचेल, मनाचे शकल होऊन जातील, अशा प्रकारच्या शब्दसृष्टींची योजना जाणीवपूर्वक करत असतो. निष्ठुर अशा प्रकारची उत्तरं बोलतो. पापी दृष्टी, त्याची दृष्टी जी आहे ते जिकडे तिकडे पाहिल, त्याला जो त्याच्या दृष्टीमध्ये त्याचा पदार्थ येतो, तिकडे पाहत असताना दृष्टी त्याची पापाने म्लान झालेली असते. वास्तविक पाहता मातृवत परदारेशो असं म्हटलं. आत्ता माऊलींनी एक अभंग सांगितला की पराविया नारी रुक्माई समान हे गेले नेमून ठाईचेची, असं महाराजांनी वर्णन केलं. पापदृष्टी असते या पुरुषाची, चित्त त्याचं मलिन झालेलं असतं. अंतःकरणामध्ये निषिद्ध कर्म करण्याची जर प्रवृत्ती होत असेल तर चित्तामध्ये मल नावाचा दोष आहे, असं शास्त्रानेच वर्णन केलेलं आहे. निषिद्ध प्रवृत्ती होते अंतःकरणाची, त्याच्या निवृत्तीचं प्रकृष्ट आणि सन्निकृष्ट श्रुती संमत वेदांनी प्रतिपादन केलं आहे की कर्मण्यवे हक कर्मानी जिजे विषय छतम समाहा एवं तै नान्यथे तोस्ती न कर्म लिप्यते नरे. त्याच्याकरता निष्काम कर्माचरण करा म्हणे. अंतःकरणामध्ये जर मल नावाचा दोष असेल तर त्याच्या निवृत्तीचं श्रुतीसंमत साधन आहे निष्काम कर्म. पण आता याची दृष्टी, याचं चित्त, ह्या गोष्टी त्याच्या गावाला सुद्धा नसतात. दुराचारी तो चांडाळ पाप सांगा ते विटाळ तुका म्हणे खळ म्हणून या निषिद्ध. तो पुरुष दुराचारी आहे, तो चांडाळ आहे, तो पापीय पुरुष आहे. चांडाळ म्हणजे त्याचं वर्णन केलं आहे. चांडाळ त्याला म्हणतात, एक चांडाळ एक जात आहे, त्याला शूद्र जातीचा व्यक्ती आहे, किंवा चांडाळ म्हणजे दुर्जन पुरुष आहे, हा दुष्ट व्यक्ती आहे. किंवा कुत्र्याचं मांस शिजवून खाणारे जी लोक असतात त्याला चांडाळ अशा प्रकारचं म्हणतात, बरं का. चांडाळ पाप सांगाते, त्याच्या संगतीमध्ये तो पापी पुरुष आहे. सांगाते विटाळ, त्याच्या संगतीमध्ये जर राहिलात ना आपण
तर माणसाला विटाळ प्राप्त होत असतो. सांगाते हे जे आहे हे क्रियाविशेषण अव्यय आहे, म्हणजे त्याचा अर्थ होतो सह किंवा बरोबर अशा प्रकारचा त्याचा अर्थ होतो. सांगाते म्हणजे अव्यय क्रियाविशेषण. त्याच्या संगतीमध्ये राहिलात आपण तर मनुष्याला विटाळ प्राप्त होत असतो. फुलेबुवा म्हणायचे, ज्याच्या संगतीत बसलं असताना माणसाला बरं वाटतं त्याच्या संगतीत बसत जावं. ज्याच्या संगतीमध्ये बसलं असताना मनामध्ये वाईट विचार येतात अशा लोकांच्या संगतीमध्ये बसू नये, अशा प्रकारचं संत महापुरुषांची वचनं आहेत. सांगा ते विटाळ तुका म्हणे खळ म्हणून निषिद्ध तो. तुकोबराय म्हणतात हा पुरुष खळ आहे. खळ म्हणजे कापट्ययुक्त अंतकरण आहे. हा अंतकरणामध्ये कपटी आहे. खळ म्हणजे माझं कितीही नुकसान झालं तरी चालेल पण मी दुसऱ्याचं बरं होऊ देणार नाही, अशा प्रकारची ज्याची प्रवृत्ती असते त्याला खळ असं म्हटलं गेलं. की आपलं कितीही नुकसान झालं तरी चालेल, नवे माझा जीव गेला तरी चालेल त्यामध्ये, पण पुढच्याचं बरं नाही झालं पाहिजे अशा प्रकारची वृत्ती ज्या माणसाची असते त्याला खळ म्हटलेलं आहे. मारुती बाबा एक गोड दृष्टांत सांगत असतात, पण आता वेळेचं बंधन असल्यामुळे आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणून निषिद्ध तो, म्हणून तो पुरुष जो आहे तो निषिद्ध आहे. निषिद्ध म्हणजे तो त्याज्य अशा प्रकारचा पुरुष आहे, त्याची संगती करायची नसते. दुसऱ्याही अभंगामध्ये महाराज म्हणतात, देवा माझ्याकडे असं काही भांडवल नाही बाबा जे लोकांकडे आहे. काही लोकांकडे आवाज आहे, परमात्म्याच्या प्राप्तीची लोक नाना प्रकारची साधना करतात, पण तसं माझं काही नाही. मी मात्र माझा सगळा भार अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् अन्याश्रयाणां त्यागो इति अनन्यता. मी तुझ्यावरती माझा भार घातलेला आहे. बघा मुक्त करण्याचा जो भार आहे माझा तुझ्यावरती आहे देवा. नेने गाणे कंठ नाही हा सुस्वर घालो तुझ भार पांडुरंगा. नेने राग वेळ काळ घात मात तुझे पायी चित्त ठेवी देवा. तुका म्हणे मज चाड नाही जना तुझ नारायणा वाचुण्या. गाणे नेणे, मला गाणं काय असतं ते देवा मला ठाऊक नाही. कसं गाणं असतं, कसं म्हणायचं असतं मला नाही माहिती. कंठ हा सुस्वर नाही, सुस्वर हा कंठ नाही. गोड अशा प्रकारचा जो मधुर आवाज असतो तो मधुर गळा म्हणा किंवा मधुर अशा प्रकारचे जे स्वर असतात ते स्वरसुद्धा मला काही काढता येत नाहीत. तुझं घालो तुझं भार पांडुरंगा. देवा मी तुझ्यावरती सगळा माझा भार, माझ्या उद्धाराची जी जिम्मेदारी आहे ती सगळी मी तुझ्यावरती टाकलेली आहे. मला काही कळत नाही. नेने राग वेळ काळ घात मात तुझे पायी चित्त ठेवी देवा. मला राग काय असतो ते मला काही माहीत नाही. ते राग आणि आळवण्याची जे काही वेळ वगैरे असते ती वेळसुद्धा कोणत्या वेळेमध्ये कोणता राग गायल्यानंतर काय होतं हे आता मलाही नाही सांगता यायचं. पण हे ऐकलेलं आहे आपण की दीप नावाचा राग आहे म्हणतात, त्याच्यावरती माझ्यासारख्याने जास्त भाष्य करू नये, पण मी हे ऐकलेलं आहे की तो राग आळवल्यानंतर दिवे लागतात, तो संध्याकाळच्या वेळेला म्हणण्याचा असा राग आहे असं कानाने ऐकलेलं आहे. ते राग आळवण्याची जी काही वेळ आहे ती मला माहिती नाही. काळ जो असतो म्हणजे समेवर येण्याचा जो एक विशिष्ट काळ असतो भजन म्हणत असताना, कोणत्या वेळेला समेवर यायचं वगैरे वगैरे काय असेल समजून घ्या आता क्रमाक्रमाने. काळ जे आहे ते पण मला माहिती नाही. घातसुद्धा म्हणजे ताल जो असतो तो ताल तर मुळातच मगाशी सांगितलं नाही शास्त्री बुवांनी की ते ताल आणि वगैरे स्वर असतात ते ईश्वर प्रदत्त देणगी असतात. कोणी किती प्रॅक्टिस केली तरीसुद्धा त्याला मरण्याच्या अंतिम क्षणापर्यंत स्वर येईलच सांगता येत नाही. काळ घातसुद्धा नेणे म्हणजे मला ते ताल वगैरे त्याचं स्वरूप मला माहीत नाही. आणि मात शब्दाचा अर्थ आहे ज्या मात्रा वगैरे असतात किंवा त्याच्यामध्ये म्हणतात ना की काही त्याची ती तोड करायची असते, म्हणजे कुठं तोडायचं, त्यानंतर ते मात्रा वगैरे जे आहेत ते मात त्यातलंसुद्धा मला काहीही त्या संगीतविषयक मला काहीही माहिती नाही. तुझे पायी चित्त ठेवी देवा. देवा मी तुझ्या पायी चित्त ठेवी म्हणजे हा सामान्य भूतकाळवाचक शब्द असावा. ठेवी म्हणजे मी तुझ्या पायाच्या ठिकाणी चित्त आत्ता ठेवलेलं आहे. सामान्य भूतकाळ ठेवी देवा, चित्त तुझ्या पायाच्या ठिकाणी मी ठेवलेलं आहे. तुका म्हणे चाड नाही जना तुझं नारायणा वाचुनिया मज जना चाड नाही. तुझ्या नारायणाशिवाय, नारायण म्हणजे सर्वांचे जे अधिष्ठान त्या लागी बोली जे नारायण. नार शब्दाचा अर्थ पाणी असा आहे. पाणी हे उपलक्षण जर घेतलं तर पंचमहाभूताचं, तर सगळी महाभूतं जी आहेत पंचमहाभूतांचं जे अधिष्ठान आहे त्याला नारायण अशा प्रकारच्या शब्दाचा प्रयोग, त्याचा अर्थ एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये दिलेला आहे. नाही जना चाड, आणि मला तुझ्याशिवाय तुझ्या वाचून जना चाड नाही. तुका म्हणे तुकोबराय म्हणतात मला या लोकांची वगैरे काही चाड नाही. मी सगळा भार जो आहे, चाड म्हणजे मला काही कोणाची इच्छा नाही, मला काही कोणाची पर्वा नाही.
मला काही कोणाची भीड नाही किंवा मी काही कोणाची गंती करत नाही. तुमच्या चिंतनापुढे मला कोणाची गरज पण नाही. चाड शब्दाचे अर्थ आहेत सगळे हे. मला कोणाची दुसऱ्याची आवड पण नाही. सगळे बंधनं तोडून मी आश्रयही तुम्हालाच केलेला आहे. मया आसक्त मना पार्थ योगमिन जन्मदाश्रय असंशयम समग्रम माम यथा ज्ञास्यसि तच्छृणु. मी काय मया आसक्त म्हणा, मी आसक्तही तुमच्या ठिकाणी आहे आणि आश्रयसुद्धा मी खऱ्या अर्थाने तुमचाच केलेला आहे. नाहीतर आश्रय एक असतो आणि आसक्ती भलत्याच ठिकाणी असते. तसं माझं नाही. माझा आश्रय तुम्हीच आहात आणि माझा ते आसक्तीचा विषय जो आहे ते सुद्धा खऱ्या अर्थाने तुम्हीच आहात. तुका म्हणे माझं चाड नाही, मला कोणाची गरज नाही, मला कोणाची इच्छा पण नाही, मला कोणाची भीड वाटत नाही, मला परवा पण नाही, मला कोणाची गिनती मी करत नाही आणि मला आवड पण नाही. तुझं नारायणा वाचून या, तुमच्याशिवाय माझा एक विषय आश्रय झालेला आहे ते म्हणजे फक्त तुम्हीच. पुढे आणखी महाराज वर्णन करतात की जे काही हे सामान्य मंडळी आहेत, शब्दज्ञानाने पंडित झालेली किंवा पांडित्य नसतानासुद्धा किंवा आपल्याला पांडित्य याता येऊ शकत नाही, कारण आपला आता कालखंड जो आहे तो आयुष्याचा भान उतारवयाला लागलेला आहे. अशा प्रकारची जी लोक आहेत पण त्यांच्या ध्यानात आलं, पण आता आपल्याला कवी म्हणून तर मिरवायचं आहे आणि आपल्याला आता हे जमत नाही. म्हणजे शास्त्र संपादन, ज्ञान संपादन करणे काही सामान्य गोष्ट नाही. त्याच्याकरताही बुद्धीचं स्थैर्य लागतं, शांत व्यक्ती लागतो, तेव्हा कुठेतरी शास्त्रसुद्धा त्याला प्रसन्न होत असतं, अन्यथा शास्त्रही प्रसन्न होत नाही. अशा जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीलाही या ठिकाणी त्याचाही समाचार किंवा त्याचंही वर्णन महाराजांनी या अभंगामध्ये केलेलं आहे. माझी पाठ करा कवी ऊट लावोई दारोदार, तव तया पारखी शिव लाजे ठाव सांडिता, उष्टावळी करोने जमा कुंथुनी प्रेमा आणि तसे तुका मने बाहेर मुदे आहाच गोविंदी नसरती. पाठ करा, माझी पाठ करा कवी, तोच म्हणायला लागला. म्हणजे थोडक्यात हा व्यक्ती पढत मूर्ख असावा. जे आपण विचारसागरामध्ये जो शब्द गेला तसं माझी पाठ करा कवी. कवी म्हणजे मी लिहिलेलं जे काव्य आहे, तुम्हाला माहीत नाही का, मी 2-3 पुस्तकं लिहिलेले आहेत, म्हणजे मी नाही असा तो म्हणत असावा. मी काही कवनं लिहिलेली आहेत, आता त्याने लिहिलेले ग्रंथ म्हणजे काय, टला ट आणि हिंगणबेट अशा प्रकारचं काहीतरी लिहिलं असावं. पण तो म्हणतो लोकांना की माझी कवी म्हणजे मी लिहिलेलं जे काव्य आहे ना ते काव्य तुम्ही जरा पाठ करा. लोकांना उपदेश करतो, एखादा सप्ताह वगैरे करा, काहीतरी असा काहीतरी म्हणतो. मी लिहिलेलं जे आहे ते तुकाराम महाराजांच्या गाथेचं पारायण केल्यापेक्षा मी लिहिलेला जो गाथा आहे तो तुम्हाला माहीत नाही का, त्याचंच पारायण करा, त्याचा एक सप्ताह ठेवा, अशा प्रकारचं लोकांना म्हणतो. आणि ऊट लावी दारोदार, दारोदार म्हणजे प्रत्येक ठिकाणी तो ऊट लावत असतो. ऊट लावतो हा सुद्धा वाक्प्रचार आहे. ऊट लावतो म्हणजे सारखी लोकांच्या पाठीमागे हुटफुटी लावतो. त्याच्या पाठीमागे तो तगादा लावत असतो, त्याला ससेमिरा लावणे असंही म्हणतात. त्याच्या पाठीमागे तो सारखा ससेमिरा लावतो, सतत मागणी करतो लोकांना की आपल्याला सप्ताह करायचा आहे. माझेच लिहिलेली मी पोथी लिहिलेली आहे, त्या पोथीचं एक पारायण करा, 7 दिवसामध्ये ते पारायण होऊ शकतं. अशा प्रकारचं लोकांना सतत म्हणतो काहीतरी. त्यांच्या पाठीमागे ऊट लावी शब्दाचा अर्थ टोमणे लावणे असा पण आहे, किंवा धोषा करतो त्यांना सारखा ससेमिरा त्यांच्या पाठीमागे लावतो. ऊट लावी दारोदार. तर असे जे लोक आहेत ना त्या लोकांना तव तया पारखी शिव लाजे ठाव सांडिता. तव तया तेव्हा हे जे लोक आहेत त्यांना शिव पारखी. शिव म्हणजे त्यांच्या शिव शब्दाचा अर्थ आहे की त्यांना शिवपारखी झाली तेव्हा तो परमात्मा जो आहे तो त्यांना दूर होतो. शिवपारखी होणे म्हणजे परमात्मा दूर होणे, परमात्मा त्यांच्यापासून परकाव होतो, दूर होतो, अथवा त्याच्या बुद्धीची मर्यादा किंवा ती सीमा जी आहे तो जाणणारा परीक्षक पारखी म्हणतात त्याला. बुद्धीची परीक्षा करणारा जो पारखी आहे तो त्याची सीमा जी आहे ते कुठपर्यंत आहे किंवा परमात्मा जो आहे तो त्याच्यापासून दूर होतो. ठावो सांडिता लाजे, हा ठावो सांडणे हा सुद्धा एक वाक्प्रचार आहे बरं का. ठावो सांडिता लाजे म्हणजे ठाव सांडत असताना म्हणजे तो आपली जी काही प्रतिष्ठा आहे ती प्रतिष्ठा त्याला त्याग करायची लाज वाटत असते. म्हणजे प्रतिष्ठा त्याग करायची लाज वाटते म्हणजे परमात्मा त्याच्यापासून दूर होत आहे, तो लोकांना असा फसवीत आहे. परंतु त्याला जर म्हटलं की हे तुम्ही फसवेपण आहे सगळं, हे तुम्ही सोडून द्या, आणि त्याने समाजामध्ये पूर्वी मिळवलेली जी प्रतिष्ठा आहे त्या प्रतिष्ठेचा त्याग करायची त्याला शरम वाटत असते, त्याला ती लाज वाटत असते. ठावो सांडणे हा एक वाक्प्रचार आहे, म्हणजे प्रतिष्ठा त्याग करण्याची त्याला लाज वाटणे असा त्याचा अर्थ होतो. उष्टावडी करोणी जमा कुंथुनी प्रेमा आणि तसे तुका म्हणे बाहेर मुदी आहाच गोविंदी नसरती. उष्टावडी तो जमा करतो.
उष्टावळी म्हणजे आता पात्रावरती असलेलं जे उष्ट आहे त्याला उष्टावळी म्हणतात, हा शब्दशः अर्थ झाला. पण इथे प्रस्तुत प्रकरणामध्ये उष्टावळी शब्दाचा अर्थ दुसऱ्याच्या काव्यात पूर्वीच लिहिलेली जी काही अक्षरं असतात ती उचलायची. आणि आपल्याला स्वतंत्र तर बुद्धी नाही, आपल्याला त्याला ती जुळवताही पण येत नाही, नवीन शब्दकोशही काही आपल्याकडे एवढा भला मोठा शब्दसंग्रह नाही, तर तो दुसऱ्याने लिहिलेलं जे आहे त्याला लचके तोडलेलं ज्ञान म्हणतात. लचके तोडलेलं म्हणजे इकडचं पुस्तक वाचायचं, तिकडचं वाचायचं, परंपरेचं काही ज्ञान नाही, पण इकडून तिकडून जमा केलेलं आहे उष्ट असं जे ज्ञान आहे, उष्टावरी जमा करूनही आणि कुंथुनी प्रेमा आणि तसे, प्रेमा म्हणजे त्याचा आव आणतो, कुंथुनी बळजबरीने जबरदस्तीने, म्हणजे त्या प्रेमाचा जो आहे तो त्या ठिकाणी आभास लोकांना प्रदर्शित करत असतो. तुका म्हणे बाहेर मुदी आहाच गोविंदे न सरती. महाराज म्हणतात आहाच म्हणजे वरवर, बाहेर मुदी म्हणजे तुम्ही बहिरंग देखावा जे आहे ते बाहेर माळा मुद्रांची भूषणं वगैरे जे आहे ते बाह्य तुम्ही असा डामडोल करू शकाल, परंतु शेवटची अंतिम परीक्षा जेव्हा देण्याची वेळ येईल तेव्हा मात्र तुम्ही तिथे नापास व्हाल. गोविंदी न सरती, भगवंताच्या ठिकाणी मात्र परमात्म्याच्या त्या परीक्षेमध्ये तुम्ही काही पास होणार नाही. गोविंदी न सरती, गोविंदाच्या ठिकाणी देवाच्या ठिकाणी तुम्ही सरते होणार नाहीत, असा वर्णन महाराजांनी या अभंगामध्ये केलेलं आहे. महाराज म्हणतात की हे जे बाह्य गोष्टी असतात जगामधल्या ह्या सगळ्या उपाधीच आहेत. सत्ता संपत्ती जमीन जायदाद प्रॉपर्टी या सगळ्यांच्या नावाने महाराज म्हणतात मी शिंतोळा घेतला आणि आता सगळा भार मी तुमच्यावरती टाकलेला आहे. सगळी व्यवस्था अगोदर देवानेच करून ठेवलेली आहे, अशा प्रकारच्या विचारावरती महाराज आरूढ झाले आणि त्यांनी यामध्ये तो त्यांचा सगळा विचार शब्दबद्ध केलेला आहे. उपाधीच्या नावे घेतला शिंतोळा नेदू आता पिडा आतळोते, काशासाठी हात भरोनी धुवावे चालतिया गोवे मार्गासी, काही नाही देवे करुणी ठेविले असे ते आपुले ते ठाई, तुका म्हणे जेव्हा गेला अहंकार तेव्हा आप पर बोळविले. उपाधीच्या नावे शिंतोळा घेतला, शिंतोळा घेणे हा सुद्धा एक वाक्प्रचार आहे. शिंतोळा घेणे उपाधीच्या नावे, उपाधी म्हणजे ह्या ज्या काही उपाधी आहेत त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. उपाधी म्हणजे ज्या काही उपाधी आहेत ते धन संपत्ती वगैरे हे जे बाह्यपाश किंवा बंधनकारक असलेले जे सगळे पदार्थ आहेत त्या सगळ्याला उपाधीच म्हटलेलं आहे. ज्या आपल्या सत्याचं अन्वेषण करण्याकरता ज्या प्रतिबंधात्मक असलेल्या वस्तू आहेत त्या सगळ्या उपाधीच ठरतात. या सगळ्या उपाधी सत्य साक्षात्काराच्या दृष्टीने आध्यात्मिक सत्य अंतःकरणामध्ये प्रगट करण्यासाठी ह्या ज्या उपाधी असतात ना, महाराज म्हणतात त्याच्या नावाने मी शिंतोळा घेतला. शिंतोळा म्हणजे सगळ्यांचा मी सर्वथैव त्याचा त्याग केलेला आहे, बाजूला सारलेलं आहे. अंतर्बाह्य उपाधी, बाह्य उपाधी असतात काही, ह्या समजा ग्रहस्थी असेल तर बाह्य उपाधी असतात, पण कोणी जरी असला तरी त्याला आतमध्ये सुद्धा काही उपाधी असतात. काय हे तिने जववरी जागती तव निकियाची प्राप्ती, हे माझे कानही नाईकती देवोही म्हणे. महाराज वर्णन करतात, भगवंताने गीतेत सुद्धा वर्णन केलं आहे आणि त्याच्यावरतीच माऊलींनी ते भाष्यही केलेलं आहे. घेतला शिंतोळा नेदू आता पिडा आतळो ते, महाराज म्हणतात आता पिडा आतळो ते नेदू, आता जेणेकरून माझ्या मनाला क्लेश होतील किंवा काहीतरी छोटासा का होईना प्रतिबंध असेल, अशा प्रकारचा प्रतिबंधाचा स्पर्शसुद्धा मी आता होऊ देत नाही. आतळो ते, आतळो नेदी म्हणजे स्पर्श होऊ न देणे किंवा मी त्याला शिवसुद्धा शकत नाही आता. काशासाठी हात भरोणी धुवावे, हात भरवायचा आणि पुन्हा तो धुवायचा. कशासाठी करायचं हे, हातच कशाला भरवायचा. चालतिया गोवे मार्गासी, चालत असताना गोवे शब्दाचा अर्थ एक विष्टा असा पण दिलेला आहे. किंवा गोवे म्हणजे अडचण म्हणा किंवा ती गुंतागुंती जी असते ते चालत असताना मार्गासी, मार्गामध्ये अडचण कशाला निर्माण करून घ्यायची. परमार्थ पथावरती आरूढ होत असताना शिष्यशास्त्रादी विलासे मठादी मुद्रेचे निमिसे घातले हाती फासे निसंगाजेने, हा सुद्धा एक पारमार्थिक जीवनामध्ये पारमार्थिक पथावरती चालत असणाऱ्या साधकाला सगळ्यात मोठा प्रतिबंध आहे. चालतिया गोवे मार्गासी म्हणजे रस्त्याने जात असताना गोवे म्हणजे विष्ठा आपल्याला दिसावी आणि त्या विष्ठेने हात भरवावा आणि पुन्हा आणखी तो धुवावा. अशा प्रकारचं कशासाठी करायचं. किंवा मध्यंतरी होत असलेले जे प्रतिबंध आहेत, काही अडचणी आहेत, काही गुंता होत असेल तर ते गुंता रस्त्यामध्ये होऊच द्यायचे नाही. प्रतिबंध निर्माण झाल्यानंतर प्रतिबंध दूर करण्यामध्ये शहाणपण आहे का, प्रतिबंध होऊच नये अशा प्रकारची जीवनाची एक सुचारुरूपता निर्माण करून जीवनाचा प्रवास करणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. गोवे मार्गासी, काही नाही देवे करुणे ठेविले असे ते आपुले ते ठाई, देवे काही नाही करुणे ठेविले असे ते आपुले ते ठाई,
देवाने आपल्यासाठी काय नाही करून ठेवलं. अर्थात पाणी निर्माण करण्याच्या अगोदर, मासा निर्माण करण्याच्या अगोदर त्या पाण्यात मासा निर्माण करण्याच्या आधी पाणी निर्माण केलं आणि नंतर पाण्यामध्ये मासा टाकलेला आहे. म्हणजे त्याच्या अन्न पाण्याची व्यवस्था जी आहे ते भगवंतानी आधीच केलेली आहे. लोक म्हणतात कसं होणार आहे, काहीच होणार नाही, एकदम छान होणार आहे. ईश्वर निर्भर राहायला सुद्धा शिकलं पाहिजे. नाही काही देवे करून ठेवले, देवाने आपल्याकरता काय नाही करून ठेवलं. अर्थात म्हणतात ना, चोच तेथे चारा, ज्या ठिकाणी चोच आहे त्या ठिकाणी चारा हा भगवान देणार आहे. दाणे दाणे पे लिखा आहे खाने वालों का नाम, असं एक वाक्य सगळ्यांना श्रुत आहे. असे ते आपुले ते ते ठाई, त्या त्या ठिकाणी असे ते आपुले. ज्या ज्या ठिकाणी मनुष्य जातो त्या त्या ठिकाणी जे सगळं असतं ते आपलंच आहे. आपलं आहे म्हणजे त्या त्या ठिकाणी भगवंताने आपली सगळी व्यवस्था करून ठेवलेली आहे. पाषाणाच्या पोटी बैसला दरदूर तयामुखी चारा कोण घाली. जमिनीमध्ये बोर केला तर पाणी लागत नाही. 100 फुटाचा कडा आहे, उन्हाच्या तडाख्यामध्ये ताडकन फुटला तर त्याच्यामध्ये सुद्धा बेटकुडीचे 2-4 पिलं असतात आणि त्याच्यामध्येही ओलावा कुठेतरी मनुष्याला प्रत्ययाला येत असतो. याचा अर्थ पाषाण बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती वाढवे श्रीपती सभे दोन, याचा अर्थ ईश्वरी सत्ता ही मानली पाहिजे. भगवान सगळ्यांचं रक्षण करत असतो. तुका म्हणे जेव्हा गेला अहंकार तेव्हा आपपर बोळविले. महाराज म्हणतात माझा जेव्हा अहंकार गेला तेव्हा हे अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली, तेव्हा कुठे आपपर बोळविले. आपपर म्हणजे मला त्या ठिकाणी जे आपपर भाव आहे माझा, तो सगळा आपपर भाव म्हणजे हे माझा आहे, हे तुझा आहे, हे आपला आहे आणि हे परक्यांचा आहे, अशा प्रकारचा जो विचार आहे त्याला मी सर्वतोपरी निरोप दिला. बोळविले शब्दाचा अर्थ आहे निरोप देणे. पुढे आणखी महाराज वर्णन करतात की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साधना करत असतानाही सोपी साधना. अधिकार तैसा करू उपदेश साहे ओजे त्यास तेचे देऊ. ज्याचा जसा अधिकार असेल त्या पद्धतीने साधना जीवनामध्ये केली पाहिजे. म्हणून महाराज या ठिकाणी नाना प्रकारची साधना आहेत पारमार्थिक क्षेत्रामध्ये प्रतिपादन केलेले, पण हा वारकरी पंथ आहे. इथे भक्तीची साधना ही प्रामुख्याने प्रतिपादन केलेली आहे. त्याचाही वहापोह जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी या पुढच्या अभंगांमध्ये केलेला आहे. योगाचे ते भाग्य क्षमा आदी दमा इंद्रिये, अवघी भाग्ये ती घरा देव सोयरा झालिया. मिरासीचे म्हणून सेत नाही देत पीक उगे, तुका म्हणे उचित जाना उगी सीना कशाला. महाराज म्हणतात योगाचे ते भाग्य क्षमा. योग हे साधन आहे, एक साधन आहे शास्त्रामध्ये प्रतिपादन केलेलं. नाना प्रकारची साधनं आहे, त्याच्यातलं एक साधन आहे योग. त्याचं काय आहे भाग्य. भाग्य म्हणजे त्याचं साध्य काय आहे. प्रत्येक शास्त्राचं साध्य असतं किंवा प्रत्येक साधना आहे त्या साधनेचं एक विशिष्ट साध्य असतं. ज्ञानाची साधना असेल किंवा कर्माची साधना असेल, भक्तीची साधना असेल, योगाची साधना असेल. योगाची जी साधना आहे त्याचं साध्य म्हणजे त्याचं जे भाग्य आहे ते आहे योगश्चित्तवृत्ती निरोधः तदा दृष्टी स्वरूपे अवस्थानत, असं म्हटलेलं आहे ना. म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध हे योगाचं भाग्य आहे. ज्ञानाचं भाग्य अंतःकरणवृत्ती अधिष्ठान स्वरूपाच्या ठिकाणी बाधित करून ठेवणे हे ज्ञानाचं साध्य आहे म्हणा किंवा त्याचं भाग्य आहे म्हणा. त्यानंतर कर्माचं पण भाग्य आहे, चित्ताची शुद्धी वगैरे वगैरे. हे योगाचं भाग्य आहे क्षमा. क्षमा म्हणजे शम म्हणजे अंतःकरणाचा जो निग्रह आहे, चित्तवृत्तीचा निरोध योगाचं भाग्य आहे. पण ते प्राप्त करण्याकरता काय करावं लागतं माहीत आहे का. महाराज म्हणतात आधी दमा इंद्रिये, अगोदर इंद्रियांचा दम करावा लागतो. दम म्हणजे बाह्य इंद्रिय जे आहे त्या इंद्रियांचा अगोदर निग्रह करावा लागतो. श्रोत्रत्व आपलं वाक पाणी पात पायू आणि उपस्थ ही जी पंचकर्मेंद्रिय आहेत इत्यादी जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियांना मात्र त्याचं दमन करावं लागत असतं, त्याचं नियमन करावं लागतं. अगोदर आधी म्हणजे अगोदर त्याचं दमन करावं लागतं. मग काय होतं, अवघी भाग्ये ती घरा देव सोयरा झालिया. पण हे योगाच्या बाबतीत झालं की योग साधना केल्यानंतर मनुष्याला त्याचं भाग्य चित्तवृत्तीचा निरोध होत असतो. त्याच्याकरता ही साधना सांगितली की अगोदर इंद्रियादिकांचा नियमन अगोदर करावं लागतं. पण भक्ती सिद्धांत असा आहे, जसा साधू संतांनी वेदांत सिद्धांत आबाल सुबोध केला तसं जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी भक्ती सिद्धांत हा आबाल सुबोध केलेला आहे. अवघी भाग्ये ती घरा देव सोयरा झाली. परंतु महाराज म्हणतात हे योगाचं भाग्य आहे क्षमा. पण जर का देव सोयरा झाला, देव सोयरा म्हणजे अनन्य भावाने जर देवाचं भजन केलं, चिंतन केलं तर काय होतं, ते जे योगाचं भाग्य आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट होत असतं. अवघी भाग्य येते घरा, ते तर भाग्य येतच, ते योगाचा अंतर्भाव सुद्धा भक्ती साधनेमध्ये होत असतो. सगळेच भाग्य जे आहे त्याला प्राप्त होत असतात. पण देवाचं भजन केलं तर तया अहम वाचा चित्तांग,
देवोनिया शरण रिग महोदधिका गांगरी घाले जैसे. देवाचं चिंतन केलं, सर्वार्थाने भगवंताला शरण गेला, देव जर त्याचा सोयरा झाला तर सगळी भाग्य फलद्रूप होत असतात. मिरासीच म्हणून असेत नाही देत पीक उगे. मिरासीचे म्हणजे जे काही वतनदारीचं शेत आहे, वतनदारीचं म्हणजे स्वतःच्या मालकीचं शेत आहे, ते जरी स्वतःच्या मालकीचं शेत असलं तरीसुद्धा नाही देत पीक उगे. उगे पीक देत नाही. उगच म्हणजे सहज असं कुठं पीक येत असतं का? आपल्या स्वतःच्या मालकीचं शेत आहे म्हणजे काय न पेरताना तिथं कापायला जायचं असतं का? माऊलींनी प्रश्न विचारला आहे अमृतानुभवामध्ये. न पेरिता शेती जे सवंगनिया जाते तया लाजा परोती जोडी आहे. माऊली म्हणतात पीक पेरलं नाही शेतामध्ये आणि सवंगणी करता निघाला, तुम्हाला तुमच्या बुद्धीला लाज कशी वाटत नाही? अर्थात ते अगोदर जरी मालकीचं शेत असलं तरीसुद्धा नाही देत पीक उगे, ते मात्र पीक देणार नाही. तसं जरी भगवान असले, ते दयाघन परमात्मा आहे, देवा तो कृपा करुणा सिंधू, पण त्याचं भजन केल्याशिवाय, जरी ते पांडुरंग असला, जरी भगवान साक्षात असले तरीसुद्धा त्याचं चिंतन केल्याशिवाय आपल्याला इष्टफलाची प्राप्ती होणार नाही, त्याचा साक्षात्कार होणार नाही. तुका म्हणे उचित जाणा उगीसिना कशाला. तुकोबराय म्हणतात उचित काय असतं ते बघा. साधना अनेक आहेत, तुमचा अधिकार कोणत्या साधनेमध्ये आहे त्याचं ॲनालिसिस, त्याचं विश्लेषण तुम्हीच करा आणि विश्लेषण करून तुम्ही जाणा, समजून घ्या. उगीसीन कशाला, तुम्ही डोक्याला उगाच सीन करून का घेता? कशाचा? योगाचा. कोणी करोत तपादी साधने, कोणी साधोत गोरांजने, आम्ही नवजोतया वाटा, नाचो पंढरी चोहटा, असं महाराजांनीच वर्णन केलं. अष्टांग योगे नसिनिजे, यम नियम निरोध न किजे, रया वाचा गीत गाईजे, वाचा गीत गाईजे, गाता वाता छंदे ऐकीजे रया. उगाची सीन कशाला, उगाच तुम्ही शीन कशाला डोक्याला करून घेता? ही साधना जी आहेत ते त्या त्या युगातले साधना असतील. कृते ध्यायते विष्णू त्रेतायाम जतो मखई, द्वापारे परिचर्यायाम कलोत हरी कीर्तना. कलियुगामध्ये भगवंताच्या भजनानेच मक्षी भगवंताचं दर्शन होत असतं. उगीच डोक्याला शीन करून घेऊ नका. नये नेत्रा जळ नाही अंतरी कळवळ, तो हे चावटीचे बोल जनरंजवने, फोल न फडे उत्तर नाही स्वामी जो आदर, तुका म्हणे भेटी जव नाही दृष्टा दृष्टी. याही अभंगामध्ये जे काही दांभिक लोक आहेत, ते दांभिक लोक त्यांच्यापासून आपली सुटका व्हावी याच्याकरता जगद्गुरू श्री तुकोबराय या अभंगामध्येही अशाच प्रकारचं वर्णन करतात. दांभिक लोक आहेत, डोळ्यामध्ये नेत्री जळ नाही. नेत्री म्हणजे जे आपले डोळे आहेत त्या डोळ्यांमध्ये जळ नाही. जळ म्हणजे त्याच्यामध्ये अश्रू वगैरे जे आहेत ते काही नाही, उगा दांभिकपणा असतो असं म्हणतात बघा. ऐकलेलं आहे आता. कधी कधी ते प्रबोधन करत असताना सुद्धा डोळ्यामध्ये अश्रू येत नाहीत असं म्हणतात बा. मला काही माहिती नाही, पण असं काहीतरी एखादं कुठलं तरी काहीतरी साधन वापरून डोळ्यामध्ये बळच अश्रू आणण्याचा प्रकार समाजामध्ये होतो असं मी कानाने ऐकलेलं आहे. नेत्रा जळ नाही, डोळ्यामध्ये काही अश्रू नाहीत त्याच्या, बरं का. नाही अंतरी कळकळ, ते नाही शब्द देलेदीप न्यायाने दोन्हीकडे पण घ्यावा लागेल. डोळ्यात जळ पण नाही त्याच्या आणि अंतःकरणामध्ये त्याच्या कळकळसुद्धा नाही. म्हणजे भगवंताविषयी की जी कळकळ पाहिजे, त्याला प्रेमाचा उमाळा म्हणतात, किंवा अंतःकरणामध्ये असलेलं जे प्रेम आहे ते प्रेम काही देवाविषयी त्याच्या अंतःकरणामध्ये नसतं बा. तो हे चावटीचे बोल जनरंजवने फोल, तो असे चावटीचे बोल बोलत असतो. चावटीचे म्हणजे ज्याला वाचाळपणा म्हणतात. अनर्गळ शब्दाचा वृथा आलाप करीत असतो, कारण नसताना वृथा बळबळ करतो. चावटीचे बोल म्हणजे बाष्कळपणाचं जे बोलणं असतं ना, बोलत असताना लोकांना जसं एक कादंबरीचं एखादं पान वाचलं म्हणजे पुढचं पान माणसाला वाचावंच वाटतं, ते त्याच पद्धतीने लिहिलेले असते, त्याप्रमाणे ते पूर्ण व्हावी आणि ते वक्त्यांनी श्रोत्यांनी वाचावी अशाच हिशेबाने कादंबरीचं लेखन लेखक करत असतात. इथे सुद्धा चावटीचे बोल अशा प्रकारच्या शब्दांची योजना करतो की शृंगारिक शब्द असतात, की श्रोता उठलाच नाही पाहिजे अशा प्रकारच्या चावटीचे बोल बोलून तो लोकांचे काय फसवणूक करतो, स्वतःचीच तो फसवणूक करत असतो. हे चावटीचे बोल जनरंजवने फोल, जनाला तो रंजवत असतो. म्हणजे जन म्हणजे लोक, रंजवणे म्हणजे लोकांची करमणूक, अरे फोल म्हणजे व्यर्थ अशा प्रकारचं निरर्थक त्याचं जीवन जात असतं. लोकांना तो उगर रंजवत असतो, करमणूक लोकांची करत असतो. म्हणतात ना असं अशा प्रकारचं चांगल्या श्रोत्यांच्या जीवनामध्ये ऐकायला मिळणं म्हणजे ते श्रोत्यांच्या जीवनामध्ये आलेलं दारिद्र्य आहे असं एका महापुरुषांचं वचन आहे. म्हणजे काही पण ऐकायला मिळणं, चांगला जिज्ञासू असावा, मुमुक्ष असावा, आध्यात्मिक सत्य अंतःकरणामध्ये प्रकट करण्याकरता
तो त्या परमार्थ पथावरती आरूढ झालेला असावा आणि अशा प्रकारचा वक्ता त्याला मिळावा, हे त्याच्या जीवनात आलेलं ते सगळ्यात मोठं दारिद्र्य आहे असं महापुरुषांचंच मत आहे. जनरंजवणे फोल, लोकांची फसवणूक करत असतो, करमणूक करत असतो लोकांची आणि स्वतःची फसवणूक करत असतो. न फडे उत्तर नाही स्वामी जो आदर, त्याचं उत्तर जे आहे ते फलद्रूप होत नसतात. उत्तर म्हणजे त्यांनी केलेला जो त्या याच्यामध्ये व्याख्यानामध्ये उपदेश वगैरे असतो, उत्तर शब्दाचा अर्थ उपदेश असा करावा. जे उपदेश आहे तो त्याचा फलद्रूप होत नाही. का? जो आदर नाही स्वामीसी, ज्याच्या अंतःकरणामध्ये सादर, सादर म्हणजे आदराचा जो भाव आहे, सादर आदरयुक्त अंतःकरण त्याचं नसतं, त्याच्या अंतःकरणामध्ये आदर नाही. कोणाविषयी स्वामी, स्वामी शब्दाचा अर्थ परमात्मा असा करा, किंवा स्वामी म्हणजे आपले जे गुरु महाराज आहेत त्यांच्याविषयी सुद्धा त्यांच्या अंतःकरणामध्ये काहीही आदर नसतो. व असा व्यक्ती जो आहे त्याने केलेला जो उपदेश आहे, ज्याचा ईश्वरावरती विश्वास नाही, जरी तो शब्द पंडित झाला असला, षडंगादि वेदो मुखे शास्त्रविद्या कवित्वादि गद्यम सुपद्यम करोति हरे रंग्री पद्मे किंवा गुरो रंग्री पद्मे मनश्चेन्न लग्नम ततः किम ततः किम ततः किम ततः किम. त्याने काय साधलं, त्याने काय साधलं, त्याने काय साधलं आणि त्याने काय साधलं, अशाच प्रकारचं म्हणावं लागेल. नाही स्वामी जो सादर, त्याचा कुठे श्रद्धा नाही, अशा प्रकारचा जो व्यक्ती आहे. तुकोबराय म्हणतात, तुका मने भेटी जव नाही दृष्टादृष्टी. म्हणतात ना, महाराज म्हणतात की जव दृष्टादृष्टी, तुका मने भेटी नाही आणि जव दृष्टादृष्टी नाही, त्याची जोपर्यंत एखादा दिग्गज प्रातिभानुभूतीने संपन्न असलेला तेजाळ ओजस्वी तेजस्वी प्रतिभा संपन्न जो व्यक्ती आहे, त्याची भेट जोपर्यंत त्याला झाली नाही तोपर्यंत त्याची दृष्टादृष्ट म्हणजे त्याची जी काही नजर आहे ती नजरेला नजर किंवा प्रत्यक्ष आत्मसाक्षात्कारी एखादा महात्मा, त्याची भेट जोपर्यंत झाली नसली तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये घडत असतात. महाराजांनी वर्णन केलं आहे की जोवरी जंबुक करी गर्जना तव त्या पंचानना देखिले नाही रे बाप. महाराज म्हणतात, जोपर्यंत जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचं दर्शन झालं नाही तोपर्यंत हे सगळे चावटीचे बोल असतील. पण एकदा आत्मसाक्षात्कारी आणि खऱ्या परमार्थ पथावरती आरूढ झालेले जे लोक आहेत, त्यांची जर नजरेला नजर झाली आणि त्यांची जर का आत्मसाक्षात्कारी पुरुषांची भेट झाली तर मात्र त्याच्या पायाखालची माती सरकेल. महाराजही वर्णन करतात. आता कदर्यो जो पुरुष आहे, कृपण पुरुष, कद्रू म्हणतो आपण त्याला, त्याचंही वर्णन पुढे 1-2 अभंगामध्ये महाराजांनी केलेलं आहे. बाईल सवासीन आई आपण पितरांच्या ठाई, थोर वेच झाला नष्टा अवघ्या अपसव्य चेष्टा, विषयांचे चरवणी केली आयुष्याची गाळणी, तुका मने लंडा नाही दया देव धोंडा. बाईल सवासीन आई. आता हा जो कृपण पुरुष आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे आई जी आहे त्याची, त्या आईच्या श्राद्धाच्या दिवशी, म्हणजे त्या आईचं श्राद्ध आहे, आईच्या श्राद्धाच्या दिनी म्हणजे त्या दिवशी आईसुद्धा ती सुवासीन आई आहे. म्हणजे त्याला आहेव म्हणतात. म्हणजे आता मरण होत असताना अगोदर पती गेले आणि नंतर समजा पत्नीचं देहावसान झालं तर ती काही सधवा गेलेली नाही. पण आधी जर ती बाई गेली आणि नंतर समजा माणूस घालवायचा कशाला, समजा कालांतराने गेला बिचारा कधीतरी, पण ती बाई कुंकासह गेली तर त्याला सुवासिनी आई, अशा प्रकारची स्त्री जर गेली तर तिचं श्राद्ध जर घालायचं असेल तर त्याच्याकरता सवासिनीला ते काय जेऊ घालावं लागतं. म्हणजे श्राद्धाच्या दिवशी ते पित्र म्हणतो ना आपण, त्या आता पितृपंधरवाडा झाला का, सुरू आहे, चालू आहे अजून, त्या पितृपंधरवाड्यामध्ये त्या एका बाईला सुद्धा जेवायला सांगतात. म्हणजे एक पितर असतो आणि एक ती बाई, दोघालाही जेवायला सांगितलं जातं. पण बाईला जेवायला त्याच वेळेला सांगतात की ती बाई जर सधवा गेली असेल तर बाईला जेवायला सांगितलं जातं. पण आता मग बाईला जेवायला सांगायचं आहे, हा कदर्यू पुरुष आहे, म्हणजे कद्रू म्हणतो आपण त्याला, कृपण, त्याला वैद्य बाबा मक्खी चूस म्हणायचे. वैद्य बाबा म्हणजे पांडुरंग महाराज वैद्य म्हणतो मी. मृदंगाची कला महाराष्ट्रामध्ये जी रोगीट झाली होती त्या कलेला निरोगी बनवण्याचं काम ज्या वैद्यांनी केलं, असे प्रातस्मरणीय परमवंदनीय श्री पांडुरंग महाराज वैद्य. ते म्हणायचे मक्खी चूस, म्हणजे तुपामध्ये जर मासी पडली तर त्या मासीला लागलेलं जे तूप आहे ते तूप, ते मासी फेकून द्यायची, म्हणजे ते तूप पण गेलं ना त्याच्याबरोबर, ते तूप त्याच्याशी जाऊ नये म्हणून ते मासीसुद्धा चोखून खायची. अशा प्रकारचा असलेला मक्खी चूस कृपण असलेला पुरुष. मग आता बाईला जीव घालायचा आहे, कोणते तरी बाई वाड्यातली म्हणा आळीतली म्हणा सांगावी लागेल म्हणून त्याच्या बायकोलाच त्याने सांगितलं की म्हटले कशाला सांगायचं दुसरीला, उगा आपला एवढा मोठा खर्च करायचा असतो का एवढी मोठी उधळपट्टी मारती एक गोष्ट सांगत असतात. पण आता जाऊ दे, आलं पुढे तर सांगतो. थोर
बाईला सुवासीन आई, ती जी बाई आहे, मग आता जेवायला कोणाला सांगायचं आहे, तर म्हटलं आता तूच जेव आता. मग तिलाच जेवायला बसवलं श्राद्धाच्या दिवशी. आणि आपण वडिलांचं श्राद्ध आहे त्याच्या दिवशी आता दुसऱ्या माणसाला जेवायला सांगायला पाहिजे, पितर कोणतरी पाहिजे ना जेवायला. आता तो म्हणायला लागला दुसऱ्या कशाला पितर पाहिजे, मीच जेवतो म्हणला. आपण पितरांच्या ठाई, आणि तो त्या पितृस्थानी तोच त्या ठिकाणी बसलेला आहे. अशा प्रकारचा असलेला कृपण व्यक्ती, तो कृपण व्यक्ती थोर वेच झाला नष्टा. अरे धर्मच्युता, थोर वेच झाला, तो फार मोठा वेच केला. म्हणजे फार मोठा वेच केला, उपरोधात्मक बोलणं म्हणतात त्याला, याला टोमना दिलेला आहे. फार वेच केला, फारच खर्च केलास तू, थोर वेच झाला हे धर्मच्युता किंवा धर्मनष्टा, तू फार मोठा वेच केला. किंवा असाही अर्थ केला तरी चालेल, थोर वेच झाला म्हणजे अरे थोडासा जर खर्च केला असता तर काही वाईट झालं असतं का. एखादा पितर जेवायला सांगितला असता, एखादी शेजारची बाई जर जेवायला सांगितली असती तर काही वाईट झालं असतं का, असाही अर्थ केला तरी चालेल. अवघ्या अपसव्य चेष्टा, जे तू केलंस ना आतापर्यंत ते सगळं अवघ्या अपसव्य म्हणजे उलट आणि विपरीत अशा प्रकारचं तू केलेलं आहे. जसं की उजव्या खांद्यावरून जानवं घालणं हे जसं उलट आहे, डाव्या खांद्यावरूनच जानवं परिधान केलं पाहिजे, त्याप्रमाणे हे सगळं अपसव्य केलं शब्दाचा अर्थ आहे शास्त्र विरुद्ध तू वर्तन केलेलं आहे. कार्याकार्य विवेके शास्त्रेची करावी पारखी, अकृत्य ते कोडी लोके वाडा वेगा, कृत्य व्यवस्था अनुष्ठावया पार्था, कार प्रमाण एक सर्वथा, काय कारण एक सर्वथा प्रमाण तुझं अर्जुना, तस्मा शास्त्रम प्रमाणंते कार्याकार्य व्यवस्थितो, भगवंतांनी तिथे वर्णन केलेलं आहे. अपसव्य चेष्टा म्हणजे शास्त्र विरुद्ध अशा प्रकारच्या क्रिया ज्या आहेत त्या तू केलेल्या आहेस. विषयाची चरवणी केली आयुष्याची गाळणी, तुका म्हणे लंडा नाही दया देवधोंडा. विषयाची चरवणी केली बरं का, आयुष्याची गाळणी पण केली शब्द देहेलदीप न्यायाने दोन्हीकडे लावावा. विषयांची चरवणी म्हणजे विषयाचा भोग घेतलास, विषयाची चरवणी शब्दाचा आहे तर चर्चा केली. विषयाचं जर रवंथ केलं, त्याचं ध्यान केलं तर काय होतं त्याच्यापासनं. विषयाची चरवणी केलीस म्हणजे विषयाबद्दल चर्चा केली नाना प्रकारची, त्याचं चरवण केलं, रवंथ केलं, आणि आयुष्याची गाळणी केली. गाळणी करणे शब्दाचा अर्थ आयुष्याचा वेच केला, कालापक्षय केला, वृथा युक्षपणम भवेत, वृथा उगाच आपल्या आयुर्मर्यादा जी आहे आयुष्याचा काळ यापन केला, उगाच घेतला. किंवा आयुष्याची गाळणी केली म्हणजे आयुष्याचं त्यानं मातेरं केलं. गाळणी शब्दाचा अर्थ मातेरं असाही प्रकारचा वराडामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये शब्दाचा प्रयोग केला जातो. गाळणी करणे, जीवनाचं मातेरं, आयुष्याची गाळणी करणे म्हणजे जीवनाचं मातेरं करणे. तुका म्हणे लंडा नाही दया देव धंडा, अशा प्रकारचा जो धर्मलंड पुरुष आहे ना, त्या पुरुषाला देव नाही, त्या पुरुषाला दया शब्दाचा अर्थ धर्म असा करावा. दया धर्म वगैरे जे आहे ते त्याला त्या ठिकाणी काही नाही, मनुष्य जीवनाला आला आणि नुसता धोंडा म्हणजे पाषाणवत अशा प्रकारचं जीवन तो त्या ठिकाणी जगत आहे. नाही दया नाही देव आणि धोंडा म्हणजे मातेचिया मातेचिया खोडे दगड आला पोटासी, म्हणजे म्हणतात ना आता उघडी डोळे अद्यापी न कडे मातेच्या खोडे दगड आला पोटाशी, अशा प्रकारचा धोंडा. वास्तविक पाहता मनुष्य जीवन काय त्याच्याकरता आहे का. य चेद वेदे दत्त सत्यमस्ती न चेदी हा वेदीन महती विनष्टी भूतेषु भूतेषु विचित्य धीरा प्रत्यस्मा लोकादमृता भवंती. या मनुष्य देह हा सच्चिदानंद पदवी घेण्याकरता आहे, त्याच्याकरता असून सुद्धा या पुरुषाने मात्र विषयाची चरवणी करून आपल्या आयुष्याचं मातेरं केलं. अशा प्रकारचा वर्णन महाराजांनी या अभंगामध्ये केलेलं आहे. पुढे वर्णन करतात, हाच कृपण पुरुष आहे, त्याच्याकरता हा दुसराही अभंग महाराजांनी दिलेला आहे. दाने कापे हात नावडे तेवीसी मात, कथी चावटीचे बोल हिंग क्षीर मिथ्या फोल, नवजाती पाय तीर्था म्हणे वेचू काय, तुका म्हणे मने नाही नये आकाराते काही. दाने कापे हात, दान करायला गेला तर त्याच्या हाताला कंप सुटतो, त्याचे हात थरथर कापायला लागतात, कापरा भरतो त्याच्या हाताला. नावडे तेवीसी मात, तेवीसी म्हणजे तशा प्रकारचं दान करा वगैरे वगैरे अशा प्रकारचं, किंवा पावतीबोक घेऊन येणारी एखादी विशिष्ट मंडळाची मंडळी जर पुढे येताना त्याला दिसली तर तो तेवीसी नावडे मात. त्याला एखादा दान करण्याच्या विषयी जर कोणी बोलायला लागलं का, हो अमुक अमुक मंदिराचं काम सुरू आहे, जरा तुमच्याकडे आहे सगळ्या गोष्टी तर तुम्ही द्याल का थोडं, असं जर त्याला म्हटलं तर तेवीसी मात नावडे, तेवीसी म्हणजे त्याला. अशा प्रकारच्या दानाविषयीचे शब्द जर त्याच्या कर्णरंध्रापर्यंत आले तर त्याला ते आवडत नाहीत, आवाजसुद्धा त्याचा तो सहन करत नाही, नाही का. भगवान प्रभू रामचंद्रांनी जसं आपण इथं मागे नाही का ऐकायला येतं,
अशा प्रकारचे शब्द घाटावरती आपण ते माईकमधून बऱ्याच वेळेला ऐकतो, तर ते शब्द जर कानावरती पडले तर वास्तविक पाहता द्यायला पाहिजे, ते समाजोपयोगी अशा प्रकारचं काम आहे. पण ते शब्द जर कानावर पडले तर ते शब्दसुद्धा तो कानावरती घेत नाही, अशा प्रकारचं त्याचं जीवन असतं. कदर्यू म्हणजे हा अति कृपण पुरुष आहे. मला कथी चावटीचे बोल हिंग क्षीर मिथ्या फोल. कथी चावटीचे बोल असा मनुष्य आहे, कथे कीर्तनामध्ये एकतर तो जातच नाही. ज्याला काही आवडतच नाही तो कथा कीर्तनामध्ये कसा जाईल. कथा म्हणजे एकम नाम ब्रह्म स्था तिष्ठती, ब्रह्मस्वरूपामध्ये स्थिती करून देत असते, तिला कथा म्हणतात. अशी कथा ऐकायला तो जातच नाही. आणि एखाद्या वेळेला गेलाय समजा तर तिथं काय तो शांत बसतो का. चावटीचे बोल, चावटीचे म्हणजे असे काही बोल तो बोलत असतो, निरर्थक म्हणजे बडबड करतो, वृथा लाभ तो करत असतो. चावटीचे बोल कशाप्रमाणे त्याचं बोलणं व्यर्थ असतं. वास्तविक पाहता चांगलं बोललं पाहिजे, म्हणजे साच मवाळ मितुले रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे असं बोलावं. पण नाही, आटो वेगो विंदानो आशा शंका प्रतारणो अशा प्रकारचं तो काहीतरी बोलत असतो. किंवा उगाच काहीतरी त्या विषयाशी असंबद्ध प्रलाप तो करत असतो. त्या विषयाशी कुठलंही घेणं देणं नसताना कथा चाललेली आहे, त्या कथेमध्ये भलताच काहीतरी विषय काढतो, त्याचं ते चावटीचं बोलणं असतं. अशा प्रकारचं बोलणं म्हणजे दृष्टांत देऊन महाराजांनी त्याचा ओहापोह केलेला आहे. कसंही त्याचं बोलणं. क्षीर हिंग मिथ्या फोल, क्षीर म्हणजे दूध, आणि त्या दुधामध्ये जर हिंग टाकला तर ते जसं दूध काहीही कामाचं नसतं, मिथ्या फोल असं त्याचं बोलणं असतं. म्हणजे मिथ्या निरर्थक. दुधात जसं अकारण जर आपण ते कारण नसताना जर हिंग टाकलं तर ते जसं काही कामाचं राहत नाही, त्याप्रमाणे त्याचं बोलणं हे काही कामाचं नसतं, सगळं बोलणं व्यर्थ असतं. नवजाती पाय तीर्था म्हणे वेचो काय. त्याचे पाय जे आहेत ते कधी तीर्थयात्रेला जात नाहीत. मग नाही का माऊलींनी ओवी सांगितली, लिंग का प्रतिमा दिठी देखत खेब अंगेष्टी लोटी जे का काठी पडली जैसे तया प्रिय देवतालया देवद्विज गुरु प्राज्ञ. या श्लोकावरती भगवान माऊलींनी भाष्य केलेलं आहे, ते मुळातच तिथेच पाहण्यासारखं आहे. नवजाती पाय, ते पाय तीर्थाला काही त्याचे वळत नाहीत. मग आता त्याला जर म्हटलं अहो तीर्थाला जायला पाहिजे, देवाने हे सगळी जे शरीर संपदा दिलेली आहे, ईश्वर प्रदत्त हे शरीर आहे, देवाने दिलं आहे आपलं, ते तीर्थयात्रेकरता दिलेलं आहे, तर ते तीर्थयात्रेकरता शरीर दिलेलं आहे, जायला पाहिजे. तर म्हणे वेचू काय. म्हणे तुम्ही देणार का आम्हाला पैसे पंढरपूरला जायला, आम्हाला जायचं आहे काशीला बरं का आम्हाला जायचं आहे ऋषिकेश हरिद्वारला, पण आमच्याकडे पैसे नाही, तुम्ही देणार का आम्हाला पैसे. अशा प्रकारचं तो म्हणतो. तीर्था म्हणे वेचू काय, तिथं जाऊन खर्च काय करायचा, खर्च करणे वगैरे, आम्हाला खर्च करायला आमच्याकडे पैसे नाही असं म्हणतो. तुका म्हणे मनी नाही न ये आकाराते कही. महाराज म्हणतात याच्या मनातच नाही ना, त्याच्यामुळे त्याचं प्रात्यक्षिकसुद्धा, त्याचं प्रॅक्टिकल काही तो करत नाही, त्याचं प्रात्यक्षिकही त्याच्याकडनं होत नसतं. वडी ते जे गाई त्यासी फार लागे काही, नेवे भावाचे उत्तरी भलते के धनीवरी, न लगती प्रकार काही मानाचा आदर सांडी थोरपणा तुका म्हणे सवे दिना. वडी ते जे गाई, जे गाई वळणारे आहेत गोपाळ, त्या गोपाळांना वडी ते जे गाई म्हणजे गाई वळणारे जे काही वळणारे गोपाळ आहेत, त्यासी फार लागे काही, ते त्या गोपाळांनी काही फार लागे म्हणजे त्यांनी काही फार मोठी साधना केली होती का, त्यांना भगवान त्यांच्या तळहातावरचं खेळणं झाला, त्याने काही फार मोठी साधना केली, काय लागे त्याने काही साधना वगैरे फार मोठी क्लिष्ट केली होतीत का, नाही. काय केलं त्यांनी, नुसतं देवावरती प्रेम केलं. महाराज म्हणतात ना, गवळीयांची ताक पिरे कोण पोरे चांगली, एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती दे. ते काही फार दिसायला चांगले होते का, काही मोठे एकाला चालता येत नव्हतं, एकाला व्यवस्थित बोलता येत नव्हतं, ही मोठ्या माणसाची सगळी मांदियाडी होती, हे मोठ्या माणसाचं मोठेपण आहे. निवे भावाचे उत्तरे भलते के धनीवरी, भावाचे उत्तरे निवे, भगवान फक्त भावाची उत्तरं जी असतात म्हणजे त्यांनी प्रेमपूर्वक उच्चारलेले जे काही वेडे वाकडे अशा प्रकारचे शब्द असतात, भावाचे उत्तरे भलते म्हणजे कसे असलं ते एकेवरी, म्हणजे त्याने कशाही शब्दाचा प्रयोग केला पण ते शब्द जे असतात ते प्रेमाने ओथंबलेले असतात. असे प्रेमपूर्वक वापरलेले जे शब्द आहेत, प्रेमाने केलेली भक्ती जी आहे, ऐका महिमा आवडीची वगैरे वगैरे अभंग आपल्या सगळ्यांच्या पाठ आहेत. न लगती प्रकार काही काही, इथे प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, मानाचा असा शब्द आहे, तिथे मनाचा असा शब्द पाहिजे, म्हणजे मला वाटतं ते प्रिंटिंग मिस्टेक असावी, असेल की नसेल त्याच्याबद्दल श्रोत्यांनी चिकित्सा करावी. मानाचा काही, मानाचा मान म्हणजे इथं सन्मानाचा वगैरे जे आहे
ते आदर वगैरे त्याच्या ठिकाणी काही पाहिजे नाही. देवाला काही सन्मान वगैरे द्यावा लागतो असं काही नाही. किंवा मनात पण ते तसा शब्दच नाही गाथ्यामध्ये ना मनाचा. न लगती प्रकार, तिथं काही प्रकार वगैरे साधनं वेगळी करण्याची काही गरज नाही. फक्त त्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम असणं अत्यंत गरजेचं आहे. भगवान मात्र काही अपेक्षा ठेवत नाही. सांडी थोरपणा तुका म्हणे सवे दिना, दिना सवे तुका म्हणे थोरपणा सांडी. तुकोबराय म्हणतात दीन जे भक्त असतात ना, दीन म्हणजे जे प्रेमळ असे आहेत, दीन भक्तांसाठी प्रेमळ असलेले भक्त त्यांच्याकरता आपला जो थोरपणा आहे, आपलं जे मोठेपण आहे ते सगळं भगवान टाकत असतात. अभंगही आहे भला मोठा, दृष्टांत पण आहेत. पुढच्या अभंगामध्ये महाराज वर्णन करतात. मैत्र केला महाबळी कामानय अंतकाळी, आदी घेरे रामनाम सामा भरी हा उत्तम नाही तर यमदात खातो करकरा, धन मिळविले कोडी काळ घेतल्यान सोडी, कामानय हा परिवार सैन्य लोक बहु फार, तववरी तुमचे बळ जवा आला नाही काळ, तुका म्हणे बापा चुकवी 84च्या खेपा. इथे सुद्धा महाराजांनी हे सावध केलेलं आहे. मैत्र केला महाबळी, मित्र जो आहे तो महाबळी म्हणजे बलवान अशा प्रकारचा मित्र आहे. सगळीच बलं त्याच्याकडे आहेत. असा जरी मित्र केला तरीसुद्धा अंतकाळाच्या वेळेला म्हणजे प्राणवियोगाच्या कालामध्ये त्याला त्याचा काहीही उपयोग होत नाही. म्हणून महाराज सावध करतात. आदी घेरे रामनाम, अगोदर तुम्ही रामनाम घ्या. नत्तोसिंग बाबा सांगायचे की आपली वळकटी बांधून तयार ठेवा, म्हणजे कोणत्याही वेळेला जर आज्ञा आली तर आपल्याला जायला मोकळीक असली पाहिजे, असे महापुरुषांचे शब्द आहेत. आधी रामनाम घ्या. सामा भरी हा उत्तम, सामा म्हणजे तो माल म्हणा किंवा सामान जे आहे ते उत्तम अशा प्रकारचा हा माल, म्हणजे हरिनामाचा जो माल आहे. लुटा विकायचे लुटे फार, लुटायचं असेल तर ते धन जे आहे हरिनामाचं ते लुटा. ते उत्तम अशा प्रकारची सामुग्री गोळा करून ठेवा रामनामाची. नाहीतर काय होईल म्हणे, यम दात खातो करकरा, नाहीतर जो यम आहे मृत्यूची देवता ज्याला अंतक म्हटलेला आहे, तो करकरा अशा प्रकारचा दात खाऊन आपल्याकरता पाहे पा चवडा पसरला से केवडा, करोन या माझी वडा आकार गजू. किती जरी केलं धन मिळविले कोडी काळ घेतल्यान सोडी, कोट्यावधी रुपयाची संपत्ती जमीन जायदाद प्रॉपर्टी करून ठेवली तरीसुद्धा देह हे काळाचे धन कुबिराचे थे मनुष्याचे काय आहे. धन मिळविले कोडी काळ घेतल्या न सोडी, काळ घेतल्याशिवाय, घेतल्या म्हणजे काळ आपलं हरण केल्याशिवाय, हरण म्हणजे 4 पायाचं हरण नाही, हरण करणे म्हणजे घेणे. त्या शब्दाचाच अर्थ तसा आहे की काळ घेतल्याशिवाय म्हणजे आपलं हरण केल्याशिवाय तो काही आपल्याला सोडणार नाही. या परिवार वगैरे जे आहे, बऱ्याच लोकांना हा एक भ्रम असतो की अमुक आहेत आमच्या पाठीशी, तमुक आहेत आमच्या पाठीशी, पण ते तिथे काही उपयोगाला येत नसतं. जेव्हा काळ आपल्यावरती येत असतो. पाय पासावजे हातीरू धरले, त्याने तया काकुळती माते स्मरले, की तयाचे पशुत्व वाव झाले पाऊलिया माते. सगळे काही आपतेष्ट मित्र परिवार होता, पण त्याला काही त्यातनं कोणी सोडविलेलं नाही. भगवंतांनी त्याला सोडवलेलं आहे. कामानय हा परिवार, परिवारसुद्धा तिथे उपयोगाला येत नाही. सैन्य लोक बहु फार, सैन्य जे आहे ते सैन्यसुद्धा काही उपयोगाला येत नाही. म्हणून राजा सिकंदर म्हणून होऊन गेला. आता चरित्र त्याचं मिळतंय कुठं कुठं वाचायला, कधी कधी ऐकायलाही मिळतं. त्याने मरत असतानाच सांगितलं, म्हणजे मरण्याच्या आधी, की मी मेल्यानंतर एका बाजूला माझं सैन्य ठेवा आणि एका बाजूला सगळी माझी संपत्ती ठेवा आणि लोकांना कळू द्या की जगत जेता सिकंदर होता, पण जाताना मात्र सगळं इथं ठेवूनच गेला. सैन्यसुद्धा त्याच्या काही उपयोगाला येत नाही. बहु लोक म्हणजे पुष्कळ अशा प्रकारचे लोक, म्हणजे त्याचे जे पाहुणे वगैरे आहेत, कोणी आपतिष्ट वगैरे जवळची मंडळी असतात, बहु लोक, ते सुद्धा तिथे काहीही उपयोगाला येत नाहीत. तववरी तुमचे बळ जवन आला नाही काळ, तुमच्या शरीरामध्ये तोपर्यंत तुमचं बळ आहे, सगळं बळ, मानसिक बळ असेल, बौद्धिक बळ असेल, शारीरिक बळ असेल, ते बळ तोपर्यंतच उपयोगाला येत असतात की जोपर्यंत काळ आपला दरवाजापर्यंत येऊन ठेपलेला नाही तोपर्यंत हे बळ सगळी चालत असतात. तुका म्हणे बापा चुकवी 84च्या खेपा. तुकोबराय म्हणतात बापा इति काकू म्हणजे सद्गदित अंतःकरणाने जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या ठिकाणी सगळ्या समाजाला उद्बोधन करतात की चुकवी 84च्या खेपा. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, आयुहू नश्यते पश्यताम प्रतिदिनम, ही वीज चमकावी आणि जशी लागलीच निघून जावी, त्याप्रमाणे ह्या प्रारब्धवशामध्ये गोष्टी येतील आणि लागलीच त्या निघूनही जातील. पण त्याच्यामध्ये जर तुम्ही अडकलात तर मात्र नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. चुकवी 84च्या खेपा. 84ची खेप म्हणजे जन्ममृत्यूचं जे चक्र आहे, ते येरझार जे आहे ते तुम्हाला चुकवली पाहिजे आणि त्याच्यामध्येच खऱ्या अर्थाने शहाणपण आहे. बृहदारण्यक नावाचे एक उपनिषद आहे, त्या उपनिषदामध्ये याज्ञवल्क्य गार्गीला उपदेश करतात. आपली प्रिय शिष्या गार्गी
यो वा एतदक्षरं गार्गे विदित्वा अस्मात् लोकात् प्रैति स ब्राह्मणः यो वा एतदक्षरं गार्गी अविदित्वा अस्मात् लोकात् प्रैति स कृपणः. हे गार्गी, जे लोक मृत्यूलोकामध्ये आणि या मानवी तनु धारण करून जे सनातन सत्याचा साक्षात्कार करून जे आपले प्राण सोडतात ते लोक शूद्र असले तरी ब्राह्मण आहेत. आणि हे गार्गी, जे लोक या लोकामध्ये मृत्यूलोकामध्ये मानवी शरीर धारण करतात आणि मानवी तनु धारण केल्यानंतरही जर सनातन सत्याचा साक्षात्कार मरण्याच्या अव्यवहित पूर्वक्षणापर्यंत करत नसतील तर ते ब्राह्मण असले तरीसुद्धा ते कृपण म्हणजे ते शूद्र आहेत असा उपदेश केलेला आहे. चुकवी 84च्या खेपा त्याच्याकरता हा मानवी तनु किंवा मानवी देह मिळालेला आहे. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे धरी धरी आठवण माणी संतांचे वचन नेले रात्रीने ते अर्ध बाळपण जरा व्याध तुका म्हणे पुढा घाला घाना जुंती जशी मुढा. महाराज म्हणतात ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे खऱ्या अर्थाने सावध व्हायला पाहिजे. सुख पाहता जवा पाडे, संसारामध्ये सुख नाही असं नाही. आणि जर समजा नसतंच तर महाराजांनी जवा पाडे शब्दाचा प्रयोग केला नसता. थोडं का होईना पण सुख संसारामध्ये असलं पाहिजे. ज्या अर्थी प्रवृत्त होतो मनुष्य त्या अर्थी जवा पाडे शब्दाचा अर्थच तो आहे. सुदुःख पर्वता एवढे, पण दुःख किती असतं त्याच्यामध्ये. जवा पाडे शब्दाचा अर्थ आहे, जव म्हणजे एक तो गव्हासारखा एक लहान अशा प्रकारचं धान्य आहे, त्याला सातू म्हणतात. जवा एवढं म्हणजे सातू नावाचं एक धान्य आहे, गव्हाचाच एक भाग म्हणा, त्याचा छोटासा भाऊ म्हणूया. गव्हाचं एक लहान असलेला त्याच्यापेक्षा थोडं लहान आहे त्याचं रूप, त्याला सातू म्हणतात. गव्हासारखं दिसायला दिसतं ते. सुख जवा पाडे दुःख पर्वता एवढे, दुःख मात्र त्याच्यामध्ये पर्वतप्राय असतं. म्हणून महाराज म्हणतात की धरी धरी आठवण माणी संतांचे वचन. आठवण धरी म्हणजे आठवण धरा म्हणजे त्याचं स्मरण करा. धरी धरी आठवण 2 वेळेला शब्दाचा प्रयोग केला. मीमांसा दर्शनामध्ये सुद्धा एखादी महत्त्वाची गोष्ट असेल तर मानी संतांचे वचन, संतांचे वचन जे आहेत ते तुम्ही माना म्हणजे ते वचन तुम्ही स्वीकारा, त्या वचनाला तुम्ही डावलू नका. नेले रात्रीने अर्ध, नेले रात्रीने ते अर्ध बाळपण जरा व्याध. रात्रीने अर्ध आयुष्य तर आधी घेऊन गेलेलीच आहे, कारण 100 वर्ष आयुष्य त्याच्यातले 50 तर झोपेतच गेले. राहिलेले 50 आहेत, त्याच्या 50 वर्षामध्ये बाळपण आलं, त्याच्यातही पुन्हा बालपण गेले नेनता. तारुण्य दशे विषय व्यथा मध्ये प्रवर्तली चिंता मरे मागुता जन्मधरी. राहिलं तरी किती भजना करता, काय भजनाशी उरले ते पाहेगा. किती राहिलं भजना करता. बाळपण जरा व्याध, त्याच्यामध्ये बाळपण आलं, म्हातारपण आलं, पुन्हा त्या म्हातारपणामध्ये आता म्हातारपणात गुडघे दुखतात यात काय नवल, तारुण्यातच गुडघे दुखायला लागले. बाळपण जरा व्याध, त्याला पुन्हा त्याच्यातही सुद्धा व्याधी जळलेल्या आहेत. तुका म्हणे पुढा घाना जुंती जशी मुढा. तुकोबराय म्हणतात पुढा. पुढा म्हणजे नंतर जे आहे ते नंतर म्हणजे पुढा हे मुढा पुढा घाना जुंती जशी. ते मुढा जे आहे ते संबोधन आहे. हे मुढा म्हणजे हे मूर्खा, पुढे म्हणजे नंतर आयुष्य संपल्या आयुष्याचा भानू मावळत असताना किंवा मावळल्यानंतर घाना जुंती जशी. घाना म्हणजे ते जसे बैल असतात त्या घाण्याला तो बैल जुंपलेला असतो, तो तेल्याचा बैल. त्याप्रमाणे जन्ममृत्यूच्या चक्राला संसाररूपी जन्ममरणरूपी जो घाना आहे त्याला बैल म्हणून तुझी नियुक्ती केल्या जाईल. घाना जुंती जशी मुडा. आता महाराज म्हणतात की देवा असे काही हे जे संगती जी आहे मला ते चांगल्या लोकांची संगती दे. जे विसंवादी लोक आहेत त्यांचा सहवास मला नको. याचंही वर्णन महाराजांनी पुढच्या अभंगामध्ये केलेलं आहे. कानडीने केला मराठा भ्रतार एकाची उत्तर एकाने. तैसे मज नको करो कमळापती देया संगती सज्जनाची. निष्ठेने पाचारिले इल्बा म्हणून एरू पडे आन झाली आता. तुका म्हणे एरा एरा जे विच्छिन्न तेथे वाडेसी न सुखापोटी. कानडीने केला मराठा भ्रतार. कानडी म्हणजे कर्नाटकामधली एखादी स्त्री आहे, तिने मराठा भ्रतार केला म्हणजे मराठी माणूस तिने नवरा केलेला आहे. मराठी भ्रतार केला. कानडीने केला मराठी भ्रतार, त्या महिने महाराष्ट्रीयन नवरा केला. मग आता त्यांची ती कानडी आणि ही महाराष्ट्रीयन, त्याला कन्नडी येईना आणि तिला मराठी येईना, त्याच्यामुळे एकाचे उत्तर एका नाही. ही बोलायला लागली की त्याला समजेना आणि ते बोलायला लागलीत की हिला समजेना. एकाचे उत्तर एका नाही, समजत नाही एकमेकांचं बोलणं. तसं महाराज म्हणतायत तैसे मज नको कमळापती. हे कमळापती अशा प्रकारचं मला करू नका, म्हणजे विसंगती जी आहे ते माझ्या जीवनामध्ये करू नका. माझी जातीचे मज भेटो कोणी आवडीची धनी पुरवावया.
महाराज म्हणतात ते माझ्या स्वभावाचे जे लोक आहेत ना, समानसिले व्यसनेषु सख्यम, तैसे नको मज करू कमळापती दिया संगती सज्जनांची. मला संतांची अर्थात जे सज्जन लोक आहेत, जे साधू लोक आहेत, ज्यांची अंतःकरण सरळ स्वभावाची आहेत, अशा लोकांची मला संगती द्या. कुटील कापट्याने युक्त असलेला, छिद्रान्वेषण करणारा आणि बोलत असताना वर्मस्पर्शी भाषा वापरणाऱ्या लोकांची संगती आम्हाला नको आहे, असं महाराज म्हणतात. दिया संगती सज्जनांची, सज्जनांची संगती आम्हाला हवी आहे. तिने पाचारिले इल्बा म्हणून एरू पडे आन झाली आता. आता तिने पाचारिले म्हणजे तिने आवाज दिला. काय आवाज दिला? इल्बा म्हणून. इल्बा शब्दाचा अर्थ आता भाष्यात दिलेला आहे. आपल्या इथे जे गाथेचं काम सुरू आहे सध्या शब्दकोशाचं, त्याच्यामध्ये बाबांनी अर्थ दिला. इल्बा शब्दाचा अर्थ आहे की तिने इकडे या, अशा प्रकारचं. इल्बा म्हणजे इकडे या असं त्याचा अर्थ होतो. म्हणून पाचारिले म्हणजे इकडे या असं तिने आवाज दिला. आणि तो म्हणाला इल्बा, आता याला भाषा येत नाही कन्नड, तो म्हणायला लागला. आता हिने इल्बा म्हटलेलं आहे, पण म्हटले इल्बा म्हणजे मला बा शब्दाचा अर्थ त्यांनी बाबा असा केला. त्याने केला, गृहीत कृत्य धारण केलं. तिने शब्द विचारला इल्बा इकडे या, ही म्हणायला लागली मला ते या. हा म्हणायला लागला, म्हटले मला आहे ना, तिने बाबा असं म्हटलेलं आहे. म्हणले आन झाली आता. आन म्हणजे तिने शपथ घेतली म्हणे आता, म्हणजे मला बाबा म्हणण्याची शपथ घेतली म्हणे तिने आता. त्याने मनातच धारण केलं. वास्तविक तिने शब्द वेगळा उच्चारला, याने गृहीत कृत्य वेगळंच धारण केलं. मनात मला बाबा म्हणते आता. एरू पडे, आणि अशा शब्दाचा प्रयोग तिने केल्यामुळे तो आपला पळायला लागला, पळू लागला, दूर दूर तिच्यापासून पळायला लागला. तुका म्हणे एरा एरा जे विच्छिन्नतेने वाडेसी न सुखापोटी. तुकोबराय म्हणतात एरा एरा म्हणजे जे एकमेकांशी जे विच्छिन्न म्हणजे जे विसंगत आहेत, किंवा त्याला विजोड म्हणतात. जे एकमेकांशी जे विसंगत आहेत, ते अशांची जर भेट झाली, म्हणजे एकाचा स्वभाव एक आहे आणि दुसऱ्याचा स्वभाव भलताच आहे, अशी दोन माणसं जर एकत्रित आली तर डोक्याला तो शीन होत असतो. ते तवाडेसी न सुखापोटी. सुखापोटी म्हणजे सुखाच्या मोबदल्यामध्ये किंवा सुखाच्या ऐवजी डोक्याला तो शीन प्राप्त होत असतो. पुन्हा आणखी महाराज वर्णन करतायत की अशा विसंवादी लोकांची संगती नको. दुर्जनाचा संबंधसुद्धा महाराज नको. मनातसुद्धा दुर्जनाच्या विषयी शब्दाने तर त्याचा म्हणजे डोळ्याने सुद्धा नको बघायला, पण मनातसुद्धा एखादा दुर्जन असेल तर त्याचा विचार माझ्या मनात यायला नको. अशा प्रकारचा तिटकारा जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या अंतःकरणामध्ये आहे. संतांची शब्द जरी हे दर्पोक्ती वाटत असले तरी सुद्धा ते अनुभव प्रस्फोटक अशा प्रकारची शब्दसृष्टी आहे. त्याचं प्रात्यक्षिक दर्शन हा एक अभंग आहे. बोलावया त्यासी नको संबंध मानसी, जया घडली संतनिंदा. तुझं विसरुणी गोविंदा, जळो त्याचे तोंड नको दृष्टी पुढे. भांड तुका म्हणे देवा, तया दुरी मज ठेवा. बोलावया त्यासी नको संबंध मानसी. मनाने सुद्धा त्याचा संबंध बोलायचा नको. मला त्याच्याशी बोलण्याचं, तोंडाने तर बोलण्याचा वेळ नकोच यायला, पण त्याचा विचार माझ्या मनामध्ये सुद्धा नको यायला. जया घडली संतनिंदा. तुझं विसरुणी, तुझं चिंतन सोडून दिलं. गोविंदा गोनाम इंद्रिय. विंद म्हणजे स्वामी, जो इंद्रियांचा स्वामी आहे किंवा जो वेदाचाही स्वामी आहे. नेची पडवूनी वेद केला शहाणाओ, किंवा गाय शब्दही होतो, गो शब्दाचा आहे. सगळ्यांचं संरक्षण करणारा स्वामी परमात्मा, त्याचं चिंतन सोडून दिलं आणि संतांची निंदा करतोस, अनर्गळ शब्दाचा वृथालाप करतो, अवाच्य बोलतो. अशा प्रकारची जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा संबंध माझ्या मुखात ना तर त्याच्याबद्दल नकोच बोलायला, पण माझ्या मनात सुद्धा असा व्यक्ती असता कामा नये. अशा प्रकारचा एक तिटकारा महाराजांच्या अंतःकरणामध्ये आहे. जळो त्याचे तोंड नको दृष्टी पुढे भांड. महाराज म्हणतात त्याचं तोंड, त्याच्या तोंडाला आग लागो. जळो त्याचे तोंड नको दृष्टी पुढे भांड. असा प्रकारचा भांडखोर जो मनुष्य आहे ना, जो दुर्जन पुरुष आहे, असा भांडखोर अभद्र बोलणारा, अवाच्य शब्दाचा प्रयोग करणारा, नाटक किंवा तमाशा करणारा जो भांड आहे, तो पुरुष आम्हाला त्याचं तोंड जळो, आम्हाला नको. तुका म्हणे देवा तया दुरी मज ठेवा. तुकोबराय म्हणतात देवा तया दुरी, त्याच्यापासून दूर मला ठेवा, त्याचा संबंध मला येऊ देऊ नका. तीळ जाळिले तांदूळ काम क्रोध तैसेची खळ कारे सिनलासी वौगा न भजता पांडुरंगा. मान दंभ पोटासाठी केली अक्षरांची आटी, तप करुणी तीर्थाटन वाढविला अभिमान. वाटिले ते धन केली अहंता जतन, तुका म्हणे चुकले वर्म केला अवघाची अधर्म. तीळ जाळिले तांदूळ जाळिले, यज्ञ केला त्याच्यामध्ये तीळ पण जाळले, तांदूळही जाळिले. काम क्रोध तैसेची खळ, आणि हे खळ म्हणजे जे शत्रू आहेत, काम क्रोधादिक जे आहेत ते त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मनः, हे 3 नरकाचे द्वार आहेत. ते मात्र हे खळ असलेले शत्रू किंवा
इथे जे दुष्ट आहेत, खळ म्हणजे ते दुर्जन आहेत किंवा शत्रू आहेत ते मात्र तसेच ठेवलेत. ते यज्ञ करायला पाहिजे होता, ते यज्ञामध्ये ही आहुती एक द्यायला पाहिजे होती, परंतु तांदूळ पण जाळलेत, तीळसुद्धा जाळलेत आणि कामक्रोधादी शत्रू जे आहेत ते मात्र तसेच ठेवले. कारे सिनलासी वौगा न भजता पांडुरंगा, पांडुरंगांना भजता कारे वौगाची सिनलासी, पांडुरंगाचं भजन न करताना वौगाची सीन, वौगा सिनलासी, वौगा म्हणजे तो हा जो सीन आहे हा कशाकरता केला, म्हणजे हे वौगा शब्दसुद्धा क्रियाविशेषण अव्यय आहे. याचा अर्थ आहे वौगा म्हणजे उगस निरुपयोगी, निष्कारण, व्यर्थ अशा प्रकारचा सीन तो डोक्याला का बरं करून घेतलास. न भजता पांडुरंगा, देवाचं भजन न करताना तीळ तांदूळ जाळलेत, कामक्रोधाधिकांचं हे शत्रू आहेत त्याचा त्याग केला नाही. मान दंभ पोटासाठी केली अक्षराची आटी. महाराज म्हणतायत मान दंभ पोटासाठी केली अक्षराची आटी, अक्षराची आटी केली. आटी करणे, अक्षराची आटी म्हणजे शब्दांचा प्रपंच केला. शब्द जंजाळ, बोलायला लागला म्हणजे शब्दाचं झाड उभं करतो असं जरी असलं तरी सुद्धा शब्दांचा प्रपंच केला. पाठांतराचे कष्ट केलेत. आटी करणे म्हणजे कष्ट करणे, त्याचे श्रमही भरपूर केले पाठांतराचे. पण कशा करता, त्याचं उद्दिष्ट काय आहे, त्याचं नेमकं धोरण काय आहे, तर मान दंभ पोटासाठी, मानाकरता केले सगळं ते, दंभाकरता केले. दंभ म्हणजे धर्मध्वजित्व म्हणतात त्याला, आपली कीर्ती वाढावी याच्याकरता. दंभ म्हणजे कीर्तीकरता ते केलं. पोटासाठी म्हणजे पोटाची खळगी भरण्याकरता अक्षरांचा प्रपंच केला, ते काय त्याचं उद्दिष्ट होतं. तप करोनी तीर्थाटन वाढविला अभिमान, तपतीर्थाटनं केलीत. आणि कशाकरता केली तप आणि तीर्थाटनं, ते तीर्थयात्रा वगैरे केल्यात, अभिमान त्याच्यापासून वाढवला. वाटिले ते धन केली हंता जतन, तप केले त्याच्यापासून अभिमान वाढवला. धन वगैरे जे आहे ते सुद्धा वाटलं, म्हणजे ज्याला योग्य म्हणजे व्यक्तीलाही ते दिलं कदाचित, किंवा दिलं वाटलं, एखादी पंगत अन्नछत्र घातलं म्हणा, किंवा एखाद्या ठिकाणी गोरगरिबांना काहीतरी धनदान दिलं, ज्याला अपेक्षा आहे त्याला दिलं. परंतु कशा करता, वाटिले ते धन केली हंता जतन, त्याच्यापासून सुद्धा तू अहंकार जतन केलास, अहंकाराचं जतन केलं. तुका म्हणे चुकले वर्म केला अवघाची, तुझं वर्म चुकलं. वास्तविक पाहता धनसुद्धा म्हणतात ना, श्रिया देयम भिया देयम, कसे का होईना आपण द्या. दिल्यानंतर वेचकपणेची संचुकू माऊलींनी वर्णन केलं, देण्याच्या रूपाने तो संग्रहच करत असतो, असाही शब्द माऊलींनी तिथे प्रयोग केलेला आहे. वास्तविक पाहता तेही सुद्धा एक भगवत प्राप्तीचं तेही साधन आहे. त्याच्याही माध्यमातून अंतःकरण शुद्धीच्या द्वारा मनुष्य आपल्या अंतिम गंतव्यस्थानापर्यंत पोहोचू शकतो. परंतु त्याचं वर्म मात्र तुझं चुकलेलं आहे. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे चुकले वर्म केला अवघाची अधर्म, सगळा अधर्म जो आहे तो तू त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे सगळा अनाचार किंवा सगळं दुष्कृत्य तो केलेलं आहे. संसाराच्या तापे तापलो मी देवाकरिता या सेवा कुटुंबाची, मनोनी तुझे आठवेले पाय ओ माझे माय पांडुरंगे, बहुता जन्मेचा झालो भारवाही, सुटीजे हे नाही वर्म ठावे, वेडिओलो चोरी बाह्यात अंतर्बाह्यात कार्य कवन न करी कोणी माझी, बहु पांगविला बहु पांगविलो बहु नागविलो बहु दिस झालो कासावीस, तुका म्हणे आता धाव घाली वेगी ब्रीद तुझे जगी दिनानाथा. महाराज आपलं आत्मनिवेदन करतात. देवाला तुकोबराय म्हणतात, देवा संसाराच्या तापे तापलो मी देवा, या कुटुंबाची सेवा करता, ही बायका पोरं जी आहेत या बायका पोरांची सेवा करता करता मी जे आहे ते खऱ्या अर्थाने आता तापलेलो आहे. म्हणजे घरातील परिवार जो आहे हा सगळ्या परिवाराची सेवा करताना मला संसाराच्या तापाने मी तप्त झालेलो आहे. म्हणून देवा मला तुझे पाय आठवत आहेत, म्हणून आठविले तुझे पाय. एवो माझे माय पांडुरंगे, हे माझे माय पांडुरंगे, हे माझी आई पांडुरंगा, एवो तुम्ही आता मला भेटा, मला तुम्ही आता दर्शन द्या. अशा प्रकारची केविलवाणी स्थिती महाराजांची झालेली आहे. आत्मनिवेदन महाराज या अभंगामध्ये करतायत. बहुता जन्मेचा झालो भारवाही, सुटी जे हे नाही वर्म ठावे. महाराज म्हणतायत की बहुता जन्मेचा म्हणजे पुष्कळ अशा प्रकारची जन्मापासून मी भारवाही झालो. भारवाही म्हणजे ओझे वाहणारा जो आहे तो मी झालेलो आहे. सुटी जे हे नाही वर्म ठावे, कसं सुटावं, सुटायाचा काही करीतो उपाय, त्यातून बाहेर काढण्याचा निघण्याचा प्रयत्न करतो, पण त्यातनं काही बाहेर पडता येत नाही. ते चक्रच असं आहे की त्याच्यात एकदा गुंतला की त्यातून बाहेर पडता येत नाही. सुटी जे हे नाही वर्म ठावे, सुटायाचा मी एक उपाय करत आहे. ते खरं रहस्य म्हणजे वर्म म्हणजे रहस्य जे आहे ते खरं रहस्य काय, खरं वर्म काय मी शोधण्याचा प्रयत्न करीत आहे.
सुटी जे हे नाही वर्म ठावे, वेडियलो चोरी अंतर्बाह्यातकारी, कवन न करी कोणी माझी. मी अंतर्बाह्यातकारी चोरी वेडियलो. अंतर्बाह्यातकारी म्हणजे आतमध्येही चोर आहेत आणि बाहेरचे सुद्धा, हा सगळा चोरांचाच बाजार आहे. म्हणजे संत जर सोडलेत तर बाकीचे जेवढा काही संबंध येतो तो सगळा संबंध हा सगळा चोरांचा बाजार आहे, असं संतांचंच वचन आहे. अंतर्बाह्यातकारी आणि आतमध्ये सुद्धा ते काम क्रोधाधिक शत्रू जे आहेत त्याने सुद्धा मला वेढलेलं आहे. म्हणजे मला त्याने अगदी जवळजवळ गिळंकृत केलेलं आहे. वेडियलो म्हणजे त्यांनी मला त्या ठिकाणी त्या चोरांनी, स्त्रीपुत्रादी चोरांनी मला घेरलेलं आहे, हा त्याचा अर्थ आहे खरा. वेडियलो म्हणजे मला त्यांनी घेरलेलं आहे. चोरी अंतर्बाह्यातकारी, कवन न करी कोणी माझी. कवन म्हणजे माझी जी कणव शब्दाचा अर्थ दया किंवा माझी चिंता जी आहे किंवा माझी कीव वगैरे जे आहे ते कोणी माझी करत नाही. बहु पांगविलो बहु नागविलो, मी फार पांगविलो म्हणजे मला खूप अशा प्रकारचा दुबळेपणा प्राप्त झालेला आहे. मी पंगू झालेलो आहे आता. बहु नागविलो, मी सर्वस्वाला मुकलेलो आहे. पुष्कळ अशा प्रकारचे माझी फसवणूक झालेली आहे, माझं खूप नुकसान झालेलं आहे. बहुदिस झालो कासावीस, पुष्कळ अशा प्रकारची तळमळ, मी कष्टी झालेलो आहे. कासावीस होणे म्हणजे कष्टी होणे, दुःखी होणे. माझं अंतःकरण जे आहे अगदी तळमळत आहे पुष्कळ दिवस. याच्यातनं सुटायाचा मी उपाय करीत आहे, परंतु अशा प्रकारची माझी स्थिती झालेली आहे. तुका म्हणे आता धाव घाली वेगी, ब्रीद तुझे जगी दिनानाथा. महाराज म्हणतात आता वेगी धाव घाली, लवकर मला तुम्ही दर्शन द्या. तुमचं ब्रीद आहे ना, तुझे दिनानाथा, हे तुझे जगी ब्रीद, जगामध्ये तुझं दिनानाथ म्हणजे तू दिनांचा कैवारी आहे, तू अनाथांचा नाथ आहे, अशा प्रकारचं तुझं ब्रीद आहे. ते तुझं ब्रीद देवा, तू तुझी केलेली प्रतिज्ञा, तुझा जो बाणा आहे किंवा तुझं जे काही तत्वप्रेम आहे ते मात्र तू आता सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे. ते तुम्हाला सिद्ध करून दाखव. आता या ठिकाणी भक्तांचं जे ऋण आहे ते देवावरती आहे, याचंही वर्णन करतायत की देव हा भक्तांनी केलेलं जे ऋण आहे त्यामुळे तो ऋणी झालेला आहे. त्याचं विश्लेषण पुढच्या अभंगामध्ये महाराजांनी केलं आहे. भक्त ऋणी देव बोलिती पुराणे, निर्धार वचने साच खरी. मागे काय जाणो ऐकली वार्ता, कबीरा साते जाता घड्या वाटी. माघारीला धन आणिले घरासी, माघारिया धन आणिले घरासी. ने घे केला त्यासी त्याग तेने, नामदेवाच्या घरासी आणले तेने लुटिले. द्विजा हाती प्रत्यक्षाशी काय द्यावे, हे प्रमाण एकोबाचे ऋण फेडियले. बीज दळोनिया केली आराधना, लागे नारायणा पेरणे ते. तुका म्हणे ऐसा नाही ज्या निर्धार, नाडेल साचार तोची एक. भक्त ऋणी देव बोलती पुराणे. देव हे भक्त ऋणी आहेत असं पुराणांनी कंठरवाने सांगितलेलं आहे. बोलती पुराणे, अर्धी हात वर करून पुराणांनी सांगितलं आहे की देव हा भक्तांचा ऋणी आहे. निर्धार वचने साच खरी, ती सगळी वचनं जी आहेत ती पुराणामधली ती खऱ्या अर्थाने सत्य अशा प्रकारची आहेत. ते निश्चयपूर्वक हे वाक्य प्रतिपादन केलेले आहेत. हे खरं आहे की देव भक्तांचा ऋणी आहे. मागे काय जाणो ऐकली वार्ता, कबीरा साते जाता घड्या गाठी. मागे काय झालं ते आम्हाला माहीत नाही. काय जाणो, मागे काय जाणो, मागच्या ज्या जुन्या पुराण्या गोष्टी आहेत ते काही आम्हाला माहीत नाहीत असं महाराज म्हणतात. पण आता ऐकली वार्ता, आत्ता मात्र आम्ही आमच्या कानाने हे आम्ही स्वतः ऐकलेलं आहे. की काय ऐकलं, वार्ता म्हणजे आम्ही ती गोष्ट म्हणा किंवा एक हकीकत म्हणा आम्ही आमच्या कानाने ऐकलेली आहे की कबीरा साते जाता घड्या वाटी. कबीरा साते जाता, साते म्हणजे साते शब्दाचा अर्थ बाजाराला असं केलेलं आहे, पण बाजारामध्ये सुद्धा काही साती असतात. साती म्हणजे बाजार वेगळा, सगळाच असतो तो बाजार, आणि त्या बाजारामध्ये ज्या विशिष्ट काही अशा मार्केट असतात. म्हणजे एका मार्केटमध्ये कपडे मिळतात, एका मार्केटमध्ये गूळ मिळतो, एक किराण्याची मार्केट आहे, म्हणजे त्याला साती म्हटलेलं आहे. त्या सातांमध्ये साते जाता म्हणजे त्या एका बाजाराला जात असताना किंवा त्या मार्केटमध्ये गेला, त्या सातेमध्ये गेला कबीरा, तर त्याने काय केलं म्हणे घड्या वाटी. त्याने गोरगरिबांची दया आली कबीर महाराजांना आणि त्या बाजारातनं त्यांनी ते सगळं कपडे वगैरे आणलेत आणि दया अंतकरणामध्ये संतांचं हृदय, त्यामुळे त्यांनी ते सगळं वाटून दिलं. त्यामुळे याची दखल भगवंताने घेतली. काय केलं म्हणे माघारिया धन आणले घरासी, नेघे केला त्यासी त्यागतेने. मग आणखी पुन्हा माघारिले धन आणले घरासी, भगवंतांनी पुन्हा माघारी देवाने पुन्हा आणखी माघारी धन आणले घरास. त्याच्या घराला कबीर महाराजांच्या सगळं धन जे आहे ते त्यांनी त्या वस्त्राच्या घड्या वगैरे म्हणा किंवा माघारीले ते धन म्हणा, ते सगळंच ते पैसे वगैरे आहे ते सगळं त्याला भगवंतांनी आणून दिलं कबीर महाराजांना. नेघे केला त्यासी त्यागतेने.
तेने त्यासी त्याग केला नेघे, त्याने मात्र त्याचा सुद्धा, त्यासी म्हणजे ते जे धन आहे मागे आणून दिलेलं भगवंतांनी, त्याचा सुद्धा त्याने त्याग केला, त्या नाही घेतलं. दुसराही दृष्टांत देतात की नामदेवाच्या घरासी आणले तेने लुटिले द्विजाहाती. नामदेव महाराज आहेत, त्यांच्या घरासी आणले म्हणजे काय आणलं, त्यांच्याही घराला धन परत आणून दिलं भगवंतांनी, पण ते नामदेवांनी सुद्धा द्विजाहाती लोटिले, म्हणजे द्विज म्हणजे जे ब्राह्मण आहेत त्या ब्राह्मणांच्या द्वारा ते धन जे आहे ते लुटिले, म्हणजे त्याने ते देऊन टाकले धन, म्हणजे ब्राह्मणांना ते सगळं आलेलं जे धन आहे देवाने दिलेलं ते सुद्धा देऊन टाकलं. तुकोबरायांचा सुद्धा दृष्टांत आहे, ते पाखराने खाल्लेलं जे काही सगळं शेत आहे त्याच्यामधनं ते राहिलेलं जे थोडंसं मिळालेलं धान्य आहे ते नंतर महाराजांच्या घरी ते सगळं आणून टाकलं. महाराजांनी सुद्धा ते घेतलं नाही, ते सगळं लोकांना गावातल्या वाटून दिलं. म्हणजे भक्त ऋणी देव बोलती पुराणी, प्रत्यक्षाशी काय द्यावे ते प्रमाण. ठीक आहे म्हणे. आता एक दुसरा दृष्टांत दिला, प्रत्यक्षाशी काय द्यावे ते प्रमाण. प्रत्यक्ष जे आहे ते घडलेलं आहे, त्याला काय प्रमाण द्यायचं असतं का? काय घडलं? एकोबाचे ऋण फेडियले. एकोबा म्हणजे श्री संत शांती ब्रह्म एकनाथ महाराज, त्यांचंसुद्धा ऋण जे आहे ते फेडियले. ऋण फेडिले म्हणजे त्यांचं ऋण, म्हणजे श्रीखंडाच्या रूपामध्ये भगवंताने 36 वर्षापर्यंत एकनाथ महाराजांच्या घरी सेवा केली. 12 वर्ष सगळ्यांना माहीत आहे, 12×36 वर्षापर्यंत देवाने सेवा केली. प्रत्यक्षाशी काय द्यावे ते प्रमाण. बीज दळोनिया केली आराधना, लागे नारायणा पेरणे ते. बीज दळलं, भानुदास महाराजांचाही दृष्टांत दिला. भानुदास महाराजांनी सुद्धा बीज दळोनिया म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये, आता कंपन्या वगैरे खूप निघालेल्या आहेत त्याच्यामुळे हे जे बीज वगैरे आहे ते लगेच अवेलेबल होतं, ताबडतोब मिळतं शेतकऱ्यांना. पण पूर्वीच्या काळामध्ये ह्या काही सुविधा नव्हत्या, त्यामुळे कणगीमध्ये मागचं आलेलं जे काही पीक आहे त्याच्यामध्ये जे काही मोठी मोठी दाणे आहेत ते चाळणीने गाळून एका पोत्यामध्ये पुढच्या वर्षी ते पेरण्याकरता ठेवत असत लोक, शेतकरी मंडळी. आता तेच जे धान्य आहे भानुदास महाराजांनी बीज दळोनिया, ते पेरणी करता ठेवलेलं जे काही बी आहे ते दळलं आणि आराधना केली. आराधना करणे म्हणजे आराधना शब्दाचा तसा अर्थ आहे त्यांची सेवा केली. आराधना करणे म्हणजे सेवा करणे, किंवा ते जे संत मांदियाळी आलेली आहे त्यांना बीज दळलं आणि त्यांना भोजन घातलं, त्यांना अन्न दिलेलं आहे, त्यांची सेवा केली. लागे नारायणा पेरणे ते. मग आता त्यांनी ते सगळी, आता बीजच दळून टाकलं, आता पेरायचं कोणी, ते काय पेरायचं? नारायणा पेरणे लागे. भगवंतानी त्यांच्या शेतात जाऊन देवानीच त्यांची पेरणी केली. असे सगळे भक्तांचे कामं जे आहे ते भगवान करतात. हा दृष्टांत आपली संकल्पित वेळ संपून 2-3 मिनटं झालेले आहेत. 2-4 मिनटामध्ये हा आपला अभंग होऊ शकतो. एक अभंग आहे. लागे नारायणा पेर. तुका म्हणे ऐसा नाही ज्या निर्धार, नाडेल साचार तोची एक. तुकोबराय म्हणतात अशा प्रकारचा नाही ज्या निर्धार, भगवान आपली सगळी सेवा करतो, देव आपलं संरक्षण करतं, अशा प्रकारची दुर्दम्य इच्छाशक्ती ज्याच्या अंतःकरणामध्ये नाही, ते लोक जे आहे ते स्वहितासाठी खऱ्या अर्थाने फसलेत. त्यांना अंतिम टप्प्यामध्ये नैराश्य आलं म्हणा, किंवा त्यांना ज्याकरता ते बाहेर पडले होते ते सनातन सत्य त्यांना गवसलं नाही, कारण त्यांच्या मनामध्ये जी इच्छाशक्ती होती ती तसा निर्धार जे आहे ते निर्धार, त्यांचा निश्चय म्हणा, त्यांचा विश्वास म्हणा, तो त्यांचा खऱ्या अर्थाने नसावा. म्हणूनच ते स्वहितापासून खऱ्या अर्थाने ते नाडलेत. त्यांना आध्यात्मिक सत्य अंतःकरणाप्रती प्रगट नाही करता आलेत. भोगे घडे त्याग, त्यागे अंगा येते भोग, ऐसे उपराठे वर्म धर्मा अंगीच धर्म, देव अंतरे ते पाप खोटे उगवा संकल्प, तुका म्हणे भीड खोटी लाभ विचाराच्या पोटी. महाराज म्हणतात की भोगे घडे त्याग, म्हणजे भोगामध्येच त्याग घडतो. भोगे घडे त्याग म्हणजे भोगे शब्दाचा अर्थ आहे, जर आपण विधीने सेवन विषय त्यागा ते समान असं म्हटलेलं आहे. विधीने जर सेवन केलं तर ते विषया त्यागासारखंच आहे, त्याला त्याग झाला. भोगे घडे त्याग, त्यागे अंगा येते भोग. आणि अविधीपूर्वक इथं अर्थ दिलेला आहे की अविधीने जर विषयाचा त्याग केला म्हणजे अमुक धपक्या झालेलं जे त्याग असतो त्याला वैराग्य म्हणतात, आणि विचारपूर्वक झालेलं जे वैराग्य असतं त्याला त्याग म्हणतात. त्यागे अंगा येती भोग म्हणजे अविधीने विषयाचा जर त्याग केला तर त्याला भोग अंगा येती, म्हणजे त्याला दुःख भोगावं लागतं. अंगा येती भोग, ऐसे उपराठे वर्म, अशा प्रकारचं अविधीने विषयाचा त्याग केला असता तो त्यागच न घडता त्याच्या अंगाला भोग घडतो. ऐसे उपराठे वर्म धर्मा अंगीचं भाव, अशा प्रकारचं हे उलटसुलट धर्माचं हे स्वरूप आहे, याच्यामध्ये गांभीर्य आहे. म्हणून एखाद्या वेळी वरवर दिसण्यात जरी धर्म असला तरी सुद्धा त्याच्या पोटामध्ये मात्र अधर्म असतो.
आणि एखाद्या वेळेला वरवर दिसण्याला जरी अधर्म असला तरीसुद्धा त्याच्या पोटामध्ये धर्म दिसत असतो. धर्मा अंगीच अधर्म देव अंतरे ते पाप खोटे उगवा संकल्प. देव जर दुरी होत असेल तर ते पाप आहे, म्हणून संकल्प खोटे जे असतात, जे खोटे संकल्प आहेत ते उगवा. उगवा शब्दाचा अर्थ दिला की ते खोटे संकल्प जे आहेत त्या संकल्पाचा नाश करा. म्हणजे खोटे संकल्प जर आले तर देव अंतरतो आणि देवाचं अंतरणं हेच मानवी जीवनातलं पाप आहे. तुका म्हणे भीड खोटी लाभ विचाराच्या पोटी. महाराज म्हणतात की जे भीड आहे म्हणजे अविधीने केलेल्या कोणत्याही कर्माची जर आपण भीड धरली तर ते अगदी वाईट असते. याकरता चांगलं कोणतं आहे आणि वाईट कोणतं आहे याचं विश्लेषण करता आलं पाहिजे. या विचाराच्या पोटामध्येच खऱ्या अर्थाने मानवी जीवनाची तिसरी म्हणा, त्याचं मंगल म्हणा किंवा त्याचं कल्याण खऱ्या अर्थाने ठरलेलं असतं लाभ विचाराच्या पोटी. एक अभंग आहे शेवटचा. भोर प्याणे सोंग पालटिले वरी बक ध्यान करी मत्स्या जैसे टिळे माळा मैंद मुद्रा लावी अंगी देखो नेदी जगी फासे जैसे ढिवर या मत्स्या चारा घाली जैसा भितरील फासा कळो नेदी खाटी का हा स्नेहवादे पशुपाळी कापावया नळी तयासाठी तुका म्हणे तैसा भला मी लोकांत परी तू कृपावंत पांडुरंगा. याच्यातही सुद्धा जगद्गुरु श्री तुकोबर यांनी आपलं आत्मनिवेदन केलेलं आहे. म्हणजे देवा संता ब्रह्मरूप झाले अवगे जनते माझे अवगुण न देखते. मोठ्या लोकांना, जीवनमुक्त महापुरुषांना जरी सगळं सारखं दिसत असलं त्यांना सगळं जग ब्रह्मरूप झालेलं आहे, त्यामुळे ते आपले जे अवगुण असतात ते काही पाहत नसतात. परंतु माझे मज कळो येते अवगुण परी काय करू मन अनावर. पण माझे अवगुण काय असतात. समाजाला माणूस फसवू शकतो पण त्याच्या मनाला मात्र तो कधीही फसवू शकत नाही. आत्मनिवेदन महाराजांनी या अभंगामध्ये दृष्टांतपूर्वक निवेदन केलेलं आहे. दृष्टांत दिला भोरप्या आणि सोंग पालटिलेवरी. जो भोरपी आहे, भोरपी म्हणजे त्याचा अर्थ दिला की बहुरूपी जो पुरुष आहे, बहुरूपी म्हणजे अनेक प्रकारची सोंग धारण करणारा, त्यांनी जरी वरीवरी म्हणजे आपाततः वरवर जरी त्यांनी सोंग पालटलं तरी वेषांतर केलं तरीसुद्धा बक ध्यान धरी मत्स्या जैसे जैसा बक म्हणजे बगळा मत्स्याकरता ध्यान धारण करत असतो. म्हणजे दिसताना अगदी स्टेबल दिसत असला, अगदी तो शांत चित्ताने गांभीर्याने जरी तो आपल्याला प्रतीतीला येत असला तरीसुद्धा त्याच्या अंतःकरणामध्ये काय चाललेलं आहे हे दुसऱ्याला कळत नाही. दुसऱ्याला असं वाटतं हा बिचारा याला समाधी लागलेली आहे की काय, हा छान अशा प्रकारचं ध्यान करत आहे, पण त्याच्या मनात नेमकं काय आहे. त्याप्रमाणे महाराज म्हणतात टिळे माळा मैंद मुद्रा लावी अंगे देखो नेदी जगी फासे जैसे. टिळे माळा मैंद, मैंद म्हणजे हा जो पुरुष आहे ढोंगी म्हणा, मैंद असा ढोंगी पुरुष, तो काय करतो टिळे. टिळे म्हणजे ते म्हणतात ना 12 ठिकाणी टिळे लावावे लागतात, म्हणजे लावले पण पाहिजेत. हा जगद्गुरु श्री तुकोबर यांनी म्हणा आपल्या संप्रदायामध्ये हा सगळा विधी प्रतिपादन केलेला आहे. पण याचा उद्देश मात्र हा वेगळा आहे. टिळे लावतो तो मैंद आहे, हा पुरुष म्हणजे ढोंगी आहे, हा फसवा आहे, हा कपटी पुरुष आहे. तो टिळे म्हणजे टिळा लावतो. गळ्यामध्ये नाना प्रकारच्या माळा पण घातलेल्या आहे, तुळशीची पण घातली आणि पुन्हा रुद्राक्षाचीही माळ घातलेली आहे. नेमकं कळत नाही की हा कोण्या संप्रदायाचा आहे. टिळे माळा, मुद्रा लावतो पुन्हा आणखी, अंगी लावी, त्यांनी मुद्रा पण लावल्या, गोपीचंदन शरीरावरती त्याचे ठसेसुद्धा उमटवलेले आहेत. देखो नेदी जगी फासे जैसे, जैसे जगी फासे देसो नेदी. पण जगाला जगी फासे, जगाला लुटण्याचे मनातले जे जाळे आहे त्याच्या किंवा त्याच्या मनामध्ये जो काही कावा आहे, त्याच्या मनामध्ये जे काही क्लृप्त्या आहेत, त्याला काहीतरी कोणाला तरी फसवायचं आहे. जगी फासे देखो नेदी जगी, जगामध्ये त्याचा जो फासा आहे, त्याच्या मनातला विचार जो आहे तो मात्र जगाला काही तो दिसू देत नाही. कशाप्रमाणे आणखी दृष्टांत देत आहे. ढिवर या मत्स्या चारा घाली जैसा भितरील फासा कळो नेदे. ढिवर म्हणजे एक पासे पकडणाऱ्याची जात आहे, त्याला कोळी अशा प्रकारच्या शब्दाचा प्रयोग केला जातो, त्याला ढिवर म्हणतात. या मत्स्या चारा घाली जैसा, तो ढिवर जो मत्स्य पकडण्याकरता त्याने त्याचा जो गळ आहे त्या गळाला एक आमिष लावलेलं असतं. एखादा काहीतरी गांडूळ म्हणा किंवा काहीतरी चिटकवलेला असतो त्याला, तो असं वाटतं की हा माशाला तो चारा देत आहे की काय, पण त्या माशाला जो तो गिळंकृत करतो त्याला कुठं माहिती आहे की याच्या आतमध्ये गळ आहे, म्हणून त्याला वाटतं चारा आहे माझा. मत्स्या चारा घाली जैसा भितरील फासा कळून येते, पण आतमध्ये काय फासा आहे तो मात्र त्याला काही कळत नसतो. आमिषातील गळफास त्याला कळत नाही. खाटी कहा स्नेहवादे पशुपाळी कापावया नळी तयासाठी. जो खाटीक आहे तो स्नेहवादे, स्नेहवादे म्हणजे मोठ्या प्रेमाने म्हणा किंवा मोठ्या
खोट्या प्रेमाने, मोठ्या प्रेमाने म्हणा किंवा खोट्या प्रेमाने म्हणा, प्रेमळ अशा प्रकार स्नेहवादे, प्रेमळ अशा प्रकारच्या, वाद म्हणजे शब्द, प्रेमळ अशा प्रकारच्या शब्दाने प्रेमाने त्या पशुला तो पाळत असतो. पण त्याचं उद्दिष्ट काय आहे? कापावया नळी तयासाठी, त्याची नळी कापायची आहे, म्हणजे त्याचा नरड्याचा घोट घ्यायचा आहे, त्याचा गळा कापायचा आहे. कापावया नळी, तुका म्हणे तैसा भला मी लोकात परी तू कृपावंत पांडुरंगा. तुकोबराय म्हणतात, मी तैसा लोकात, मी लोकात तैसा भला, लोकांमध्ये मी तसा भला आहे. भला म्हणजे लोक मला प्रतिष्ठित मानतात, मला पूज्य अशा प्रकारचं लोक मानतात. पण संता ब्रह्मरूप झाले अवघे जन, आता म्हटल्याप्रमाणे, पण माझं काय आहे चाललेलं आहे ते मात्र मला सगळं खऱ्या अर्थाने माहीत आहे. लोकांमध्ये जरी लोक मला चांगले म्हणत असतील तरीसुद्धा भला लोकात परी तू कृपावंत पांडुरंगा. पण हे सगळं आत्मनिवेदन मी तुमच्याकडे करीत आहे. तुम्ही कृपावंत आहात देवा, तू कृपा करुणा सिंधू, त्यामुळे तुम्ही सगळं हे मला पदरात घ्याल. अशा प्रकारची एक विज्ञप्ती, अशा प्रकारची मागणी जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांनी भगवंताकडे केलेली आहे. आपणही अशाच प्रकारची मागणी महापुरुषांकडे आणि भगवान संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींकडे करून आपण या ठिकाणी थांबूया. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरू श्री तुकाराम महाराज की जय. सद्गुरू जोग महाराज